3. येस. सुंदर सुंदर. की तुम्ही आंब्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही हे सगळं निवेदन आणि ह्याच्यामधले तर आंब्याच्या व्यवसायामध्ये कसे वळलात? छान छान. सकाळी मी तुम्ही कधी ठाण्यात आलात तर 5 वाजता तुम्हाला स्कूटरवर मी दिसेल कोणाकडे तरी खरवच. आम्ही गोमंतक मधून मागवतो. नाव घेतलं मी. ट्रान्सपोर्टने असेल. कुठे कुठे जातो आता? महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर बंगलोर, नागपूर, बाहेर पडले, संभाजीनगर, सगळीकडे जातो. वा वा. मग तुमचे आम्हाला कॉन्टॅक्ट आणि काही असेल लिंक्स असतील तर जरूर द्या. मी जरूर सांगतो. म्हणजे मराठी बाणाकार अशोक खंडे. हो, सगळ्यांना फेमस. एकदा असाच विषय आला, तू हापूस विकतोस ना? म्हटलं हो. पायरी का नाही विकत? अच्छा, त्यांनीच विचार. असं काही कारण काय नाही, सुरू तर कर. म्हणून त्याने मला 20 डझन पायरी आंबा पाठवला. पुन्हा सुधरतेच मला बायकोला. नाही विकला गेला तर परवाच करून आपण करू शकतो. तर ठाण्याला लुईसवाडीमध्ये एक देशमुख म्हणून कुटुंब आहे, तर ते काका काकू आले होते आणि मी त्यांना सहज विचारलं, देशमुख काका, म्हटलं काकू मला पायरी आंबा आवडतो का? नंबर घ्यायला लागलो. वा. आणि मी हळूहळू ते काय म्हणतो आपण ग्रुप किंवा उपयोग करू. पायरी आंबा प्रेमी मित्र असा माझा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे 164 जणांचा. कारण आकाराप्रमाणे आम्ही डझनवारी त्याची विगतवारी करत नाही. तर आता तो हे आंबा लोकांना आवडतो, म्हणजे काळ्या मातीतला आंबा. खूप छान. आणि तो थोडासा एक 20-22 एप्रिल नंतर सुरू होतो, तो जवळ 25 जून पर्यंत असतो. मस्त. पण आता कुणालाही जर तुमच्या ग्रुपवर शकला तर चालेल. माझा नंबर 9405925147. पुन्हा एकदा सांगतो, 9405925147. या नंबरवर मला मेसेज पाठवा आणि सांगा की मला पायरी ग्रुपमध्ये ऍड करा. तुम्हाला लगेच त्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. तर ह्याचा फायदा म्हणा किंवा बॅलन्स, तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग विषयी खूप बोललात, ते मला खूप आवडलं, म्हणून मी फक्त हा सांगतो. खूप फायदा झाला. तर म्हणजे अगदी काय म्हणतो, अगदी सिरियस नोटवर मी सांगतो. प्लीज काय म्हणतो ना की डोंट पुट ऑल एग्स इन काय वन बास्केट म्हणतो ना. तर मला असं वाटतं, आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, मी कोणालाही कमी लेखत नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाहीये. तर मला असं वाटतं, मी ज्या क्षेत्रात आहे, म्हणजे अभिनय, निवेदन, काय, आता मी कुठे पेटीच्या साथीला जात नाही, पण ठीक आहे, मी जात असतो असं गृहीत धरून सांगतोय. आत्ताचा जो काळ आहे ना, त्या काळात एकाच व्यवसायात समजा तुम्ही आहात की मी फक्त अभिनय करणार, तो अभिनय करून तुम्हाला मिळणारे पैसे खरंच. आणि आपण मुंबईत राहतोय, मी फक्त मुंबईपुरतं बोलतोय आणि पुन्हा सांगतो, मला कोणाचे फिनान्शियल इन्सल्ट करायचं नाहीये, पण मुंबईतलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतच नाही, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सांगतोय, आणि कोल्हापुरातलं, संभाजीनगरचं, नाशिकचं, याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आता जर का मी मुंबईत मला माझ्या कुटुंबाला एक छान आयुष्य जगायचं असेल, तर त्याला लागणारे पैसे ते दर महिन्याला फक्त अभिनय करून मिळतीलच का? अच्छा. हा, म्हणजे ती सगळी, म्हणजे त्यातलं मला डावं उजवं नाही करता येणार नाही. खरंच जे आहे जे खरंच आहे ते म्हणजे पहिलं तोमेनवेस नाटक, अश्रूंची झाले फुले, वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ, बेचकी आणि आत्ताचे हिमालयाची सावली. ते चिन्मय मांडलेकरनी ही भूमिका मला देव केली होती. वा. आणि जसं वाऱ्यावरची वरात 1999 साली केलं होतं. ज्यावेळी आम्ही पुलंना, आत्ता आपण असे जे तास बसलोय, असे मी किती तास पुलंची बोललो असेल माझं मलाच माहिती नाहीये. असे पुलं मला असं वाटतं की तेच बसलेत, तुम्हाला मी आता टच केलं. आणि ग्रेट. समोरून, कारण मी ऑर्गनच्या साथीला असायचो, त्यामुळे त्यांचं भ्रमण मंडळ मी 272 प्रयोग समोरून बघितलेले आहे. त्याने ते अशी ती हंटरची ऍक्शन केली की मला त्या आपल्या कर्मचारी होत्या ना, हे करायला तापांचा आवाज आम्ही करायचो. आला तर लाफ्टर नाही. काकांचं रंगीत तालमीत जे होतं तेच 272 प्रयोगाला इतकं बरोबर ते त्यांच्या टायमिंगला असायचं. एक शब्द इकडचा तिकडे नाही.
प्रयोगाच्या आधी तयार होणं, शिस्तबद्ध, इकडे जरा जाऊन येतो, ते काय नाही. म्हणजे दिलीप काका एक वेगळं हे आहे की त्यांनी एकदा त्यांचे मी पाहायचे होतो आणि तेव्हा त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे की विघ्नेश, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाकडे विद्या पुष्कळ पाहिजे. तसं संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे दिल्लीला गेले होते प्रयोगाला. गौरीशंकर नाटकाचा प्रयोग होता आणि त्यांच्या अंगात 2 ताप होता. विद्याधर भोसले सांगितलं त्या अंगात 2 ताप आलेला असताना तो माणूस प्रेक्षकांशी आपली कमिटमेंट आहे म्हणून कार पाण्याची बादली अशी आपल्या डोक्यावर ओतू. पणशीकरांचं तर एक वेगळंच की निर्माता कसा असावा. पणशीकरांकडनं मी प्रोडक्शनच्या खूप गोष्टी शिकलो. ते खूप मोठे नाटककार आणि रंगभूमीवरचे शेवटचे मास्तर असं ज्यांना आपण कट्यार काळजात. आणि त्यांची 1 महिना तालीम, म्हणजे जेव्हा कट्यार 1998 साली केलं पंताने, तेव्हा त्यांची 1 महिना तालीम अटेंड करायचं भाग्य मला लाभलंय. आहोत इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. आता डिपेंड्स प्रत्येकाच्या फिनान्शियल काय म्हणूया आपण त्याच्या झोन प्रमाणे तो करू शकतो. म्हणजे की मी सीए एंट्रन्स नापास झालो, त्यामुळे आई बाबांची इच्छा होती की मी सीए व्हावं, पण ते काय होऊ शकलं नाही. तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो. माझी बायको कल्याणी आणि माझा मुलगा यश यांच्यासाठी असं सांगेन की तुम्ही दोघे जे माझ्या मागे लागलेले आहात की हिंदी भाषेवर आणि इंग्रजी भाषेवर तू खूप काम कर. आत्ता जेवढं बोलतोस तेवढं पुरणार नाहीये. आणि द एपीएन पॉडकास्ट शो यासाठी आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला. आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे की फक्त माझ्याच क्षेत्रातले प्रश्न न विचारता त्यांनी ज्याला आपण सर्वांगीण म्हणतो असे प्रश्न विचारले. नाही तर सोपं होतं, अभिनेत्याला एक सर्वसाधारण 5-10 प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते, पेटीवादकाला एक 2-4 प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते. पण तसं न करता माझ्या आंब्याच्या व्यवसायासाठी म्हणून त्यांनी वेगळा 10 मिनिटाचा वेळ ठेवला. आणि यामध्ये त्यांची भावना लक्षात येते की हा फक्त मनोरंजनाचा किंवा मुलाखतीचा कार्यक्रम नसून या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यवसायाला जर का अधिक संधी मिळणार असेल तर ती देता यावी ही भावना आहे. तर त्यासाठी मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि द एपीएन पॉडकास्ट शो हा बघत राहा. आज मी आलोय, उद्या कोणतरी असणार आहे, परवा कोणतरी असणार आहे, पण प्रत्येक जण तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं आणि सकस देऊन जाईल, कारण मुलाखत घेणारा तसा आहे. Yes. सुंदर सुंदर मस्त. तर नमस्कार मित्रांनो, आता या छोट्याशा ब्रेकच्या नंतर आपण ऐकलं की काय पेटीवरचे हात कसे फिरतात तुम्ही बघितले.
असं तुम्हाला पण जे आवडते ते मला आवडते. असं वाटतं की यांचा एक प्रोग्राम फक्त पॉडकास्ट आपण पेटी हा विषय घेऊन खूप ऐकायचं आहे तुम्हाला. त्यासाठी मला 1 वर्ष 2 वर्ष प्रॅक्टिस नाही नाही काय तुम्ही सांगताय. तर आपण वळूया एका वेगळ्या प्रश्नाकडे, की तुम्ही आंब्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही हे सगळं निवेदन आणि ह्याच्यामधले तर आंब्याच्या व्यवसायामध्ये कसे वळलात आणि त्याविषयी काही आम्हाला ऐकायला आवडेल. आणि खरंच म्हणजे त्याच्यातले किस्से पण. ऍक्च्युली म्हणजे योगाने आम्ही आंब्याचा व्यवसाय करायला, पण त्याची गोष्ट खूप छान आहे. प्लीज. जे आमचा मित्र रत्नागिरीमधला सुप्रसिद्ध तबलावादक आणि पखवाजवादक श्रीधर केळकर, म्हणजे आम्ही सगळे त्याला राजा केळकर. ओके. तर त्यांनी मला फोन केला त्या दिवशी. मी इचलकरंजीला कार्यक्रम होतो, मी आणि माझी बायको. तर तो म्हणाला आपल्याला शिवरात्रीचा उत्सव असतो ना म्हणजे कोकणामध्ये, तसं रत्नागिरीपासून 50 किलोमीटर अंतरावरती, 50-52 किलोमीटर अंतरावरती नाटे म्हणून एक गाव आहे. ओके. तर त्या गावामध्ये शिवरात्रीचा उत्सव आणि आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. बरं म्हटलं तू कर. 7 मार्च का 7-8 मार्च अशा तारखा होत्या. म्हटलं आहोत आम्ही दोघंही उपलब्ध आहोत, आपल्याला तोच असायचा तिकडे गेल्यावर. आणि गौतम मुर्डेश्वर काय आमच्याबरोबर होता, तो म्हटलं येतो, काही हरकत नाहीये. तर त्या नाटे गावात ना साधारणपणे कुठल्याही कार्यक्रमाला आपण गेलो की आपली हॉटेलची एक व्यवस्था असते ना, तर त्या नाटे गावामध्ये असं काही डिलक्स वगैरे असं काही हॉटेल नाही, म्हणजे आजही नसेल, नाहीच राहतात. तर तिथे अशोक रानडे यांच्या घरी आमची राहायची व्यवस्था होती. ओके. आणि ते खूप मोठे बागायतदार अशोक रानडे, म्हणजे ते असे बागायतदार की ज्यांच्या बागेमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेला म्हणजे काय म्हणतो आपण अग्निहोत्र केलं जातं. हो. आणि संपूर्ण सेंद्रिय शेती म्हणजे. तर त्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संपला आणि आमची त्यांच्या घरी व्यवस्था होती. तर सहज बोलता म्हणजे ते त्यांच्या म्हणजे आम्ही त्यांना आई म्हणतो, म्हणजे अर्चना रानडे त्यांची बायको आणि मुलगा गणेश रानडे, त्यांना म्हणाले तुम्ही बागेतच राहायला जा. कुठली गोष्ट सांगितली? नाटे त्याची मग कळलं आंब्याची बाग. ओके. त्याच्या बागेत राहायला गेलो आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता म्हणजे आपला तिथेच. तर पहिल्या दिवशी अशा गप्पांचा फड रंगला आमचा म्हणजे. आणि ते अशोक रानडे ते म्हणजे काय म्हणतो आपण प्रचंड गाणं ऐकलेले आहेत ते, म्हणजे अगदी संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे, वसंतराव देशपांडे या सगळ्यांची, भीमसेनजी यांचं गाणं लाईव्ह त्याने तिथून मुंबईत यायचे ते गाणं ऐकायला. त्यामुळे शौकीन गाण्याचं सुद्धा ते. त्यामुळे त्यांना गाण्याचा पहिल्या दिवशीचा बहुतेक कार्यक्रम आमचा आवडला असावा, त्यामुळे आमच्याबरोबर गप्पा मारत होते. आणि बोलता विषय असा ना आंबा बागायतदार किंवा ही शेती किती कठीण आहे किंवा काय करावं लागतं अशा याच्यावर निघाला. आणि ते सहज बोलता म्हणाले की आम्हाला पण आता म्हणजे इतके दिवस आम्ही वाशी मार्केटला पाठवतोय आम्ही, पण आता आम्हाला प्रायव्हेट मार्केटिंग सुरू करायचंय. ओके. तर माझ्या काहीही ध्यानी मुनी नसताना किंवा काही माझी बायको पटकन कल्याणार मग आम्ही विकू की आंबे. काय गाणार आहे ना. ओके. मला आणि तुमचं कधीच याच्यावरती काही बोलणं झालेलं नव्हतं काहीच. व्यवसाय करायचा म्हणजे जोपर्यंत आम्ही नाट्यात त्यांच्याकडून हा प्रश्न येत नाही तोपर्यंत आंब्याचा व्यवसाय असे काही डोक्यात नाही. पण ही बोलली बापरे म्हणजे ही कशी काय तिला त्यावेळी काय आलं असेल ती बोलली. आणि पहिले 35 डझन त्यांनी आंबे पाठवले. म्हटलं आणि विकायचे कुठे आहे म्हणजे, कारण आपण माहितीच नाही ना कसं. तर तिने काय सांगितलं माझ्या बायकोने की तुम्ही काळजी करू नकोस, आपण वाढदिवसाला भेट देतो का नाही, 1-2 दिवस वाट बघू, 2 दिवस आंबा टिकतो. समजा असं वाटलं की नाही विकता येत तर जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये तुझ्या ज्या ज्या मित्रांचे वाढदिवस झाले त्यांना आपण 1-1 डझन देऊ किंवा पुढे ज्यांचे असतील काय एप्रिल मे जून त्यांना आपण देऊ टाकतो. पण सुदैवाने आम्ही ते 35 डझन आंबे विकू शकलो. आणि मी घरोघरी जाऊन विकले. त्यावेळी माझी वादळवाट नावाची मालिका सुरू होती. मस्त. आणि असं बऱ्याच वेळा म्हणजे मी शूटिंग संपून घरी आलो की माझी बायको त्यावेळी म्हणजे काही जणांना फोन करून वगैरे का बँकेत जाऊन सांगायचं आमचा असा व्यवसाय आणि ती ऑर्डर ती घेऊन ठेवायची आणि मग मी ते पोचवायचो स्कूटरवर जाऊन. तर बऱ्याच वेळा असं झालंय की माझा 9 वाजता तो एपिसोड लागलाय मराठीवर आणि मी आंबा घेऊन त्यांच्याकडे सापडायचं असं. अरे काय श्री कल्याणी आणि विघ्नेश जोशी असं खूप जणांचं झालेलं आहे किती. आणि मी म्हणजे हे काही स्वतःचं कौतुक सांगत नाही, सगळ्याच व्यवसाय करणाऱ्या माणसांना या सगळ्या कष्टातून जावं लागतं. खरंच कधी कधी असे झाले की 4-4 मजले चढून जायचं, आंब्याची पेटी 5 डझनची किंवा 4 डझन आंबे असे आणि ती द्यायची, त्यांच्याकडे ते आंबे असे लावायचे. असं त्या पहिल्या वर्षी आम्ही असं करून जवळजवळ 700 डझनपेक्षा जास्त आंबे विकले. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. मग आमचं एक दर्शन नार्वेकर म्हणून म्हणजे
कविवर्य प्रमोद जोशी यांनीच आम्हाला त्याची ओळख करून दिली. वा. दर्शन नार्वेकर तो पण अशीच शेती करतो. मग त्यांनीच आम्हाला ते वेलणकर म्हणून आहेत, नाडण म्हणून एक गाव आहे, तिथे ते तळलेले गरे, कोकम सरबत, हे सगळं रत्नागिरीच्या साईडला आपल्या देवगडच्या आसपास पर्यंत सगळं. हे आहे ना. नाटे जे गाव आहे ते रत्नागिरीपासून देवगडकडे जाताना म्हणजे 55 किलोमीटर. ओके. आणि देवगडच्या आसपासचे जे बागायत आहे ते सगळे प्रमोद जोशी यांच्यामुळे ओळख झाली. वा. मग असं ते ना हळूहळू व्हायला लागलं. त्यामुळे मग काय म्हणतो आपण, पहिले 2 वर्ष आम्ही घरून केला व्यवसाय, मग 3ऱ्या वर्षी मग आम्ही एक छोटंसं दुकान टाकलं. आणि मग आज आता आमचं ठाण्यामध्ये विष्णुनगरमध्ये जोशी आंबेवाले असं दुकान असतं. आणि मग ते सगळं असं होत गेलं. आणि कसं असतं, एकदा आपण काय म्हणतो आपण पाण्यात पडलो पोहायला शिकतो तसं पोहायला नंतर शिवाय हातपाय मारायला शिकतो आपण. म्हणजे बुडायचं नाही इतपतच आपण पाण्यावरती म्हणतो मान आपली वर राहिली पाहिजे. पण ते हळूहळू सगळं होत गेलं. आणि मग एक एक प्रॉडक्ट, मग पेंटचे आपले जे पापडवाले साने, समीर साने, मग त्याच्याकडनं पापड आणायचे वेगवेगळे, पापड, कुरड्या, डांगर असे सगळे ते पदार्थ विकायचे. आपण मग दुकान ज्याला म्हणतो आपण असं झालं. आणि मग हाताने काढलेला आमरस आम्ही विकायला लागलो. ती आयडिया सुद्धा माझ्या बायकोची. रेडी आमरस मला पाहिजे असेल तर पिऊ शकतो. आपण घरी जसा आमरस करतो आम्ही तसा आमरस तुम्हाला देतो. म्हणजे त्याच्यात काही पल्प घातलाय किंवा पपई घातली वगैरे असलं काही नाही. पण हे सीझनल असेल ना. 100 दिवस 100 दिवस आंब्याचा व्यवसाय आमचा साधारणपणे कधी चालू. साधारण 12-15 मार्चला सुरू होतो. ओके. तो साधारण एक 20 जून पर्यंत हे एवढ्या टाइममध्ये हा आंबा म्हणजे 5 मार्च पासून साधारण 5 मार्च ते 20 जून माझा सगळा आपण चित्त एकाग्र ज्याला म्हणतो ते सगळं आंब्यावरती असतं. म्हणजे माझं क्या बात आहे. आणि आता ते हळूहळू. आणि बाकीच्या वेळेला मग दुसरे प्रोडक्ट्स पण नाही तसं नसतं. तसं आता पापडाची गोष्ट आणि तुम्ही सांगितल्या गोष्टी सर्वच आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. ठाण्याला एक अतुल दीक्षित म्हणून आहे, त्यांचा खूप वर्ष जुना हा व्यवसाय आहे. त्यांचा भरूचून सगळा चीक येतो भरूचच्या भागातून रोज. आणि मग ते सुद्धा तिथे काही चायना ग्रास वगैरे काही नाही. चीक नंतर काय म्हणजे दूध, साखर किंवा गुळ जे काही कॉम्बिनेशन असेल ते, आणि केशर किंवा जायफळ असं तो सगळं आम्ही एक लिमिटेड लोकांपुरता रोज एक 5-7 किलो सर्वच आपण डिस्ट्रीब्यूट करतो ठाण्यामध्ये. म्हणजे अजून छान. सकाळी मी तुम्ही कधी ठाण्यात आलात तर 5 वाजता तुम्हाला स्कूटरवर मी दिसेल कोणाकडे तरी खरवच. आम्ही गोमंतक मधून मागवतो. नाव घेतलं मी, पण खरंच मला आवडतं. आता आमच्याकडे 2 असे मुलं ठेवलेली आहेत म्हणजे की जेव्हा लागेल तेव्हा ते येतात, ते खरवच घेतात, ते डिस्ट्रीब्यूट करतात. असं एक मला प्रश्न विचारायचा, कारण आपल्या आता आपण आहोत आता मी मुंबईमध्ये आहोत. म्हणून मुंबईच्या बाहेर जर कोणाला आंबा पाहिजे असेल तर तुम्ही म्हटलं सांगत होता तर ते म्हणजे माझ्या घरपोच येतो का कसं? नाही, काही ठिकाणी कसं घरपोच जातो. किंवा काही ठिकाणी आम्ही इथं ट्रान्सपोर्टने पाठवतो. ओके. एक एक्झाम्पल म्हणून असं सांगतो ना, आता इंदूरला आंबा हवा असेल तर तिनात नाक्याला जे ट्रान्सपोर्टचे ऑफिसेस म्हणजे प्रेक्षक मला व्हॉट्सअपवर तुम्ही नुसतं हे जरी केलं पाठवलं की असं आहे, तुमचा कुठला नंबर म्हणा काय असेल आपण शेअर करूया. मला जर हे काही गोष्टी अगदी अगदी आवडल्या तर. आता मला माझी आवड आता एक आहे की तुम्ही म्हणाल पायरीची गोष्ट एक सांगत होता, ते ग्रुप ते काय गोष्ट अशी नाहीये ती, म्हणजे मला त्याविषयी जास्ती माहिती काढली असं माझा अंदाज थोडीशी. म्हणजे तर पायरीचा म्हणजे गोष्ट काय झाली सांगतो. म्हणजे मराठी बाणाकार अशोक खंडे सगळ्यांना फेमस. तर एकदा असाच विषय आला, त्यामुळे तू हापूस विकतोस ना. म्हटलं हो. पायरी का नाही विकत? अच्छा, त्यांनीच विचार. असं काही कारण काय नाही, सुरू तर कर. म्हणून त्याने मला 20 डझन पायरी आंबा पाठवला. पुन्हा सुधरतेच मला बायकोला. नाही विकला गेला तर रस करून आपण करू शकतो, पण तशी वेळच आली नाही. म्हणून दुकानात जी मंडळी यायची त्यांना आम्ही आपलं सहज विचारतो, तुम्हाला पायरी आंबा आवडतो का, पायरी आंबा आवडतो का. तर ठाण्याला लुईसवाडीमध्ये एक देशमुख म्हणून कुटुंब आहे, तर ते काका काकू आले होते आणि मी त्यांना सहज विचारलं देशमुख काकाला, म्हटलं काकू मला पायरी आंबा आवडतो का? ते म्हणाले हो रे आवडतो, पण काय कुठे असं कोणी जाणीवपूर्वक पायरी विकायला ठेवलाय असं कुठे दिसत नाही. म्हटलं आहे माझ्याकडे. म्हटलं 5 डझन पायरी आंबा आहे, दे म्हणाले सगळं मला. अच्छा, एवढी डिमांड असते. तर म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की पायरी आंबा एकदम 5 डझन. ते म्हटलं
मी आपलं सहज विचारलं, 5 डझन सगळा देऊ? हो म्हणाले, सगळा दे. जो काय आमचा त्या ही गोष्ट सांगतोय 2015 वगैरे त्याच्या आसपासची असेल किंवा वगैरे. आणि तेव्हा मला जाणवायला लागलं की पायरी आंबा सुद्धा एक्सक्लुझिव्हली खाणारी काही माणसं असतील हे जाणवायला लागलं. म्हणून मी काय करायचो, आलेल्या प्रत्येकाला जरी त्यांनी हापूस घेतला ना तरी विचारायचो की तुम्हाला पायरी आंबा आवडतो का? मग कोणी सांगितलं हा अरे आवडतं रे, पण आम्ही नाही एवढा घेत नाही, 4च असतील ते. तर मी 2 पायरी आंबे 2 सुद्धा विकलेले, 2. म्हणजे नॉर्मली असं म्हणतात ना की 1 डझन असेल किंवा किमान 6 आंबे तरी. तर मी 2 आंबे सुद्धा विकलेत. म्हणजे कोणी 2 डझन हापूस घेतला तर 2 पायरी आंबे, 2 सुद्धा. आणि त्या सगळ्यांचे मी नंबर घ्यायला लागलो. वा. आणि मी हळूहळू ते काय म्हणतो आपण ग्रुप उपयोग करून पायरी आंबा प्रेमी मित्र असा माझा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे 164 जणांचा. म्हणजे आता माझ्याकडे जर का 50 जण पायरी आंबा आला तर मी ग्रुपवर टाकतो की 50 जण पायरी आंबा आहे, ज्याला जसा तसा. आणि आता 30 मंडळी ग्रुपवर टाकतात. म्हणजे म्हणून मी नेहमी सांगतो की आमच्या त्या देशमुख काकू आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी जर का त्या दिवशी माझ्याकडनं एकदम 5 डझन आंबा घेतला नसता, किंवा त्या दामले म्हणून एक आहेत, किंवा देवल म्हणून एक आहेत, किंवा लोढा आम्हाला ना आपल्याकडे तिथे परदेशी म्हणून एक आहेत, म्हणजे त्या त्यांचं ही एक 7-8 मंडळी अशी आहेत की ज्यांची काय म्हणतो आपण याच्यात SIP कशी असते आपली, तसं त्यांचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे. आम्हाला विचारायचं की पाठवून दे पायरी आंबाला की किमान 1 डझन पाठवायचा, त्याच्यावरती जो लागेल तो आम्ही सांगू, पण किमान 1 डझन पाठवायचा. आणि मग त्याच्यात ना हे सगळं माझ्या बायकोचं डोकं आहे की आता आपल्याला हे कळलेलं आहे पायरी आंबा, मग आता तसा सप्लाय पण पाहिजे ना. मग सगळे आमचे बागायतदार त्यांना आम्ही सांगायला लागलो की ज्या दिवशी तुमच्याकडे पायरीची तोडणी असेल त्या दिवशी आम्हाला आधी विचारायचं आम्हाला किती पाहिजे. मग आता देवगडमध्ये एक डॉक्टर योगेश भिडे म्हणून ते डेंटिस्ट आहेत मूळचे, पण त्यांना मी सांगितलं असं अरे काय काळजी करू नकोस, माझ्याकडे सेपरेट एक 12-15 कलम आहेत, म्हणजे जे घरासाठी तो पायरी सगळं तुला, ते पायरी सगळं तो आपल्याकडे. किती छान असं ते सगळं झालेलं आहे. आणि आता म्हणजे व्हॉट्सअपच्या वगैरे आपण म्हणतो ना की त्याचा फायदा घेऊन आता तुम्ही आदल्या दिवशी जर का ठाण्यात जर का सोमवारी सकाळी मला ऑर्डर दिली तर बुधवार संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे आंबा येतो, कधी कधी सोमवारी रात्री आंबा संपवून जातो. पण फक्त हा पायरीचाच ग्रुप आहे का हा दुसरा ग्रुप आहे? आता आवडली ती गोष्ट, वेगळे ग्रुप आहेत. आता सांगू का, आमचं नाव पण लिहणार सोनपरी म्हणून आमच्याकडे आंबा आहे. म्हणजे आता हा आंबा जे रसिक आहेत त्यांच्यासाठीच खास आपण सोलापूर जिल्ह्यात सोलापूर ते सांगोला या रस्त्यावरती म्हणजे चंदने म्हणून एक आमचे एक मित्र आहेत, स्मिता चंदने आणि त्यांचे मिस्टर, त्यांनी कृषी विद्यापीठाने देवगड हापूसवर बदामी आंबा असं एक कलम केलेला आहे, किंवा काही देवगड हापूस केसर असं कलम करतो ना, तर असा हा सोनपरी आंबा आहे. आता आमचा त्याचा एक ग्रुप आहे, तो किलोवर विकला जातो, तो डझनावर विकला जात नाही. आणि आम्ही काय केलंय, आम्ही म्हणजे साधारणपणे 3 किलोचा बॉक्स असेल असं गृहीत धरून आम्ही 3 किलो वगैरे असं सांगत नाही, 2.5 किलोच्या वरती किती आंबे, म्हणजे ते 8 असतील ते काय 9 असतील, कारण आकाराप्रमाणे आम्ही डझनवारी त्याची विगतवारी करत नाही. तर आता तो हे आंबा लोकांना आवडतो, म्हणजे काळ्या मातीतला आंबा खूप छान. आणि तो थोडासा एक 20-22 एप्रिल नंतर सुरू होतो, तो जवळ 25 जून पर्यंत असतो. मस्त. पण आता कुणालाही जर तुमच्या ग्रुपला जॉईन करायचं असेल काय करायला पाहिजे, फक्त तुम्ही सांगू शकलात तर चालेल. माझा नंबर 9405925147. पुन्हा एकदा सांगतो 9405925147. या नंबरवर मला मेसेज पाठवा आणि सांगा की मला पायरी ग्रुपमध्ये ऍड करा, तुम्हाला लगेच त्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. सो नाईस. म्हणजे मग अपोजचा असेल तरी पण ह्या नंबरवरून तुम्हाला मला काय पाहिजे आणि त्याच्या सुद्धा मागू शकतो. हो एक्झॅक्टली, म्हणजे इट्स गुड. सो नाईस. ग्रुप वाढणार आहे, तुम्हाला वाढवायला लागतील. नाही, आशा करतो की छान गोष्ट आपल्याला जर मिळत असेल, आपण शोधामध्ये असतो की इथे 2 लोकांना डिमांड पण आहे आणि इथे सप्लाय पण आहे, फक्त ते जुळणं जरुरी आहे. एक व्यवस्थित व्यक्तीकडून मिळालं तर एक विश्वासू, हे महत्वाची. म्हणजे मित्रांनो, मी एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासून सांगतो, बऱ्याच वेळा म्हणजे मी मुलाखतीसाठी जात असतो कुठे, हा पहिला अनुभव आहे माझ्या आयुष्यातला की मुलाखत घेणाऱ्या माणसाने त्याचं काय युट्यूब चॅनल जे काय असेल, द एपीएन पॉडकास्ट, द एपीएन पॉडकास्ट शो, त्यांनी अगदी खुल्या दिलाने म्हणजे मैत्री अशी
सुद्धा जपली जाऊ शकते. त्यांनी इतकं खुल्या दिल्याने माझा नंबर तुम्हाला सांगण्यासाठी प्रवृत्त केलं किंवा सगळं आपली फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली आहे, आपली वाढत चालली. येस येस. आणि तुम्ही तर आहात आता, आम्हाला विसरू नका. अशी माणसं कमी असतात, हे मी अगदी येस येस येस. सो नाईस, सो नाईस. आता तुम्ही एंटरप्रेनर झालात, ह्याचा फायदा कसा झाला? जस्ट कारण तुम्ही कलाकार आहात. म्हणजे मी हे कशासाठी, तर कलाक्षेत्र, विथ ड्यू रिस्पेक्ट, कुठल्याही बिझनेसमध्ये कलाक्षेत्रामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप आहे, अनसर्टनिटी खूप आहे. तर ह्याचा फायदा म्हणा किंवा बॅलन्स, तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग विषयी खूप बोललात, ते मला खूप आवडलं, म्हणून मी फक्त हा खूप खूप फायदा झाला. तर म्हणजे अगदी काय म्हणतो, अगदी सिरियस नोटवर मी सांगतो. प्लीज काय म्हणतो ना की डोंट पुट ऑल एग्स इन काय वन बास्केट म्हणतो ना. तर मला असं वाटतं, आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, मी कोणालाही कमी लेखत नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाहीये. तर मला असं वाटतं, मी ज्या क्षेत्रात आहे, म्हणजे अभिनय, निवेदन, काय, आता मी कुठे पेटीच्या साथीला जात नाही, पण ठीक आहे, मी जात असतो असं गृहीत धरून सांगतोय. आत्ताचा जो काळ आहे ना, त्या काळात एकाच व्यवसायात समजा तुम्ही आहात की मी फक्त अभिनय करणार, तो अभिनय करून तुम्हाला मिळणारे पैसे खरंच, आणि आपण मुंबईत राहतोय, मी फक्त मुंबई पुरतं बोलतोय, आणि पुन्हा सांगतो, मला कोणाचे फिनान्शियल इन्सल्ट करायचं नाहीये, पण मुंबईतलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतच नाही, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सांगतोय, आणि कोल्हापुरातलं, संभाजीनगरचं, नाशिकचं, याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आता जर का मी मुंबईत मला माझ्या कुटुंबाला एक छान आयुष्य जगायचं असेल, तर त्याला लागणारे पैसे ते दर महिन्याला फक्त अभिनय करून मिळतीलच का? तर उत्तर दोन्ही आहेत, हो मिळतील, आणि दुसरं उत्तर नाही असंही आहे. कारण अशी 10 नट मंडळी आहेत की ते खरंच खूप पैसे मिळत आहेत, बरोबर, अशी उदाहरणं आहेत ना. पण अशी 100 मंडळी आहेत की ज्यांना तेवढे पैसे मिळत नाही आहेत. खरंच. मग त्यांनी असं काहीतरी करायला पाहिजे की येस, मी अभिनय करतोय, अभिनयातनं मला 1 रुपया मिळतोय, मी निवेदन करतोय, निवेदनातून मला 1 रुपया मिळतोय, मी काय पेटी वाजवतोय, मला पेटीतून 1 रुपया मिळतोय, मी आंब्याचा व्यवसाय करतोय, मला आंब्यातून 1 रुपया मिळतोय. मग असं काहीतरी होईल की तुमचं 365 दिवसांचं गणित तुम्ही कुठेतरी फायनान्शियली बॅलन्स करू शकाल. मी पुन्हा सांगतो की हा काही थंब रूल नाही किंवा हा नियम नाही की तुम्ही हे असंच केलं पाहिजे. मला असं वाटतं की कला क्षेत्रात तुम्ही काम करणार असाल तर फक्त आणि फक्त कला क्षेत्रावर अवलंबून न राहता, खरंच तुम्ही त्याला जोडधंदा, म्हणजे पणशीकर असं नेहमी म्हणायचं की आपले रोजचे खर्च भागतील एवढं तरी आपल्याला दर महिन्याला उत्पन्न काहीतरी आलं पाहिजे. आई वडिलांच्या पाठिंब्यावर किंवा आई वडिलांच्या प्रोत्साहनावर किंवा आई वडिलांच्या पैशांवर आपण किती दिवस खिंड असं म्हणतं म्हणायचं. तसं मला असं वाटतं की मी हे मार्ग निवडले की मी अभिनय सुद्धा करतो, मी म्हणजे थोडाफार अभिनय करतो, थोडंफार निवेदन करतो, थोडंफार काय साथसंगत करत असेल, आणि आंब्याचा व्यवसाय करतो. तर असं ज्यांना या क्षेत्रात यायचंय त्यांनी, आणि त्याच्या पुढची पायरी की हे झालं पैसे मिळवणं, म्हणजे वेगवेगळे 4 व्यवसाय करून, पण ते व्यवसाय करून मिळवलेले पैसे योग्य रीतीने कुठेतरी गुंतवणं, याला पण मला असं वाटतं महत्व आहे. म्हणजे मग काय आता म्हणजे तुमचं क्षेत्र म्हणून काय LIC असेल किंवा काय फायनान्शियल प्लॅनिंग, ऍडवायझिंग, मला असं वाटतं त्याच्याविषयी मी बोलण्यापेक्षा तुम्ही जास्ती नाही, माझी ऍडव्हर्टाईज होईल की असं वाटेल, मुद्दाम प्रश्न काढला असं वाटेल, असं नाहीये. तुम्ही सांगितलं. तर जर का तुमचे चांगले कोणी मित्र असतील तर त्यांचा सल्ला घ्या, म्हणजे परागदादांचा सल्ला घ्या असं नाही, त्यांचाही सल्ला घ्या, पण सल्ला घ्या, आणि आपल्याला मिळालेला 1 रुपया त्यातले आधी 20 पैसे कुठे काय म्हणून आपण गुंतवायचे, अगदी त्याचं नियोजन करा. आणि व्यवसाय कुठलाही सोपा नसतो आणि कुठलाही कठीण नसतो, कुठलाही कठीण, तुम्ही कष्ट करावे लागतात. गदिमांच्या फार छान ओळी होतो, आता बघा बोलताना ती, म्हणजे गदिमाने अशी एक गोष्ट लिहिलेली आहे, एका शेतकरी आणि त्याची 2 मुलं, आणि मग एक मुलगा असा होतो, एक मुलगा तसा होतो, पण तो शेतकरी जेव्हा मरतो तेव्हा तो त्या 2 मुलांना काय सल्ला देऊन जातो, तर ती 4 ओळीची कविता, पण बघा काय सांगतो. येस. चांदणं बघून चूळ भरा, चांदणं बघून चूळ धरा, माणूस बघून हात धरा, चांदणं बघून चूळ भरा, माणूस बघून हात धरा, कष्ट करा, घाम गाळा, गाव गन्ना घर करा. आता याचा अर्थ ज्याला समजेल ना, एक मुलगा असा होता की तो पहाटे उठायचा, चूळ भरायचा, पुन्हा झोपायचा. एक मुलगा चांदणं बघून चूळ भरा म्हणजे काय, पहाटे उठा. एक्झॅक्टली.
चूळ भराचा अर्थ फक्त चूळ भरा असं नाहीये. झोपायचं नाही, पहाटे उठा, काय तुमचं जे काही काम. आवरा, कामाला लागा. कामाला जे काय तुमचा व्यवसाय असेल तो. पुढची ओळ काय, चांदणं बघून चूळ भरा, माणूस बघून हात धरा. कष्ट करते, मी कष्ट करतोय बोलणे. येस. हा, कष्ट करा, घाम गाळा आणि गावगणना घर करा. गावगणना घर करा म्हणजे काय की प्रत्येक गावात एक तरी तुमचं घर असं पाहिजे जे माझं घर आहे असं आपण सांगू शकलो पाहिजे. क्या बात. प्रॉपर्टी करा हा एक अर्थ आहे, गावगणना छान सांगितलं. आणि प्रत्येक गावात एक, मी उद्या धरून चला सोलापूरला गेलो तर सोलापूरला माझा नरेंद्र गंभीर नावाचा मित्र आहे. अरे नरेंद्र, रात्री 2 वाजता, नरेंद्र मी आलोय रे, मी उद्या मुलुंडमध्ये आलो, परत दादा मी आलोय रे, मी उद्या पुण्यात गेलो, मी आलोय रे, असं प्रत्येक गावात वाटलं. प्रत्येक गावात आपलं घर असणं. नॉट नेसेसरी की तो महाल पाहिजे. अरे झोपडी पण ज्याची त्याला प्यार झोपडी, झोपडी दिले सगळे आहेच ना. तर ते असं तुमच्याकडे पाहिजे. तर आता बघा 4 ओळींची काय काय गदिमा सांगून गेले. सुंदर सुंदर. तर मला असं वाटतं प्रत्येक कलाकारांनी, आणि त्यामधून तुम्ही कसे आहात हे पण कळलं. नाही, मला आवडली ती गोष्ट. बिकॉज मी आता हे काही कुठे ठरवलं नाही किंवा काही नाही, पण बोलण्याचं उत्स्फूर्तपणे की इथे येणारी व्यक्ती आहे ना, आपण पॉडकास्टमध्ये असंख्य व्यक्ती आहेत, पण तरी पण आपण एक कधीतरी आपल्या चॉईसचे आपण करतो. तर मला अशी माणसं खूप आवडतात जी कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण डाऊन टू अर्थ आहेत. आणि तुम्ही आत्ता म्हणलात की ते महाल असलंच पाहिजे जरूर नाही, पण ते मला खूप आवडलं. म्हणजे मित्र बघून, ते पैसा बघून मित्र करणं किंवा ह्या गोष्टी अशामधले पण तुम्ही नाही आहात. तुमचा स्वभाव कसा आहे हो, खरं सांगा. म्हणजे हा उत्स्फूर्तपणे आलेला प्रश्न आहे. म्हणजे मला राग येतो का? हो, खूप येतो. तुम्हाला खूप येतो. कधी येतो असं नाही, पण का येतो? किंवा असं जर विचार, म्हणजे म्हणतो ना की असं कोणी वागलं की बरोबर नाही वाटत, असं नाही आलं, आपण एक स्वभाव एक म्हणजे अगदी एकच, मला राग केव्हा येतो असं एक कारण, अनेक वेळा राग येतो. येस. पण म्हणजे जर का कोणी वेळ नाही पाळली तर मला राग येतो. म्हणजे आजचं बघा, आज मला यायला 15 मिनिटं उशीर होणार होता. मी तुम्हाला न सांगता उशिरा नाही आलो. मी तुम्हाला काय, मी खास तिथे पॉइंट केलं, मी काल बघितलेले आहे तुमचे काय काय, आणि तुम्ही ती गोष्ट आवडते. मी म्हंटल हे येणार बरोबर टाइम म्हटलं आणि सांगितलं पण, आणि मी तुम्हाला बरोबर त्यावेळी अगदी आणि मी 15 मिनिटं, आणि ते सुद्धा काय म्हणतो म्हणजे की घरी तेवढ्यात नेमकं कोणतरी येतं, कोणतरी फोन करत, बरोबर. पण सहसा मी म्हणजे मला 99% मला वेळेवरच जायला आवडतं. खूप छान. म्हणजे मी नेहमी आमच्या गाण्याच्या क्षेत्रातली जी अशी मंडळी असतात त्यांचा रेफरन्स घेऊन उदाहरण देतो की तुम्ही बरोबर समयवर येता ना. 10 दिंदा 10 येता का की तुम्ही 10 दिन 17, 18, 19, 20 ला कधीतरी सम द्या. तुम्ही समयवर येता म्हणून आनंद निर्मिती आहे ना. खरंच जसं नाटकात बरोबर टायमिंग जुळलं तरच हशा तिथे येतो ना. म्हणजे काय, वेळेला महत्व आहे. त्यामुळे मी एवढं समजू शकतो की हल्ली मुंबईत ट्रॅफिक आपण काय म्हणजे आता परवा म्हणजे काय बोरिवलीला जायला मला 3 तास लागले. हो खरंच आहे. मी 4:30 ला निघालो. आमचा रात्री 8:30चा कार्यक्रम होता. मी पोहोचलो 7:40ला, पण वेळेनुसार आम्हाला जो कॉल टाइम होता अगोदर 7 वाजता, तर मी 7 वाजता पोहोचणं गरजेचं. अडलं काहीच नाही कोणाचं, कारण मी म्हणजे 1 तास बिफोर टाइम. खूप. पण जर का रेकॉर्डवर कोणी केलं असेल इकडे काय ते पंच कार्ड सिस्टीम असेल, तिथे काय रेकॉर्ड झालं असेल, विघ्नेश जोशी 40 मिनिटं उशिरा. तर शक्यतो वेळ पाळावी. कारण काय, तुमच्यावर वेळेची किंमत आहे ना. तुम्ही काय असे दंगड्यावर कोणी बसलेलं नाही. झालं तर झालं, करत असं नाहीये. खरंच तुम्ही काहीतरी तुमचं नियोजन केलेलं. त्यामुळे वेळ पाळली गेली नाही की मला थोडासा त्रास होतो. म्हणजे होतो, मग तो कोणी हे झालं तर पॉसिबल आहे. आणि तारखा जेव्हा खूप फिरवी करायला सांगतात त्यावेळी मला खूप त्रास होतो. म्हणजे जर का मी तुम्हाला सांगितलंय आत्ताच बघा आपलं उदाहरण 22-23 मी 22 तारखेला मी नक्की आहे. आता असं झालं होतं एकदा, म्हणजे हे पुन्हा मी खूप आदराने सांगतोय आणि मला खरंच आदर आहे. सुप्रसिद्ध निर्माते मोहन वाघ, हो, आमचं बटाट्याची चाळ नाटक होतं आणि रविवार दुपार त्यांना तारीख मिळाली. पण ती तारीख माझी ऑलरेडी विजय कदम ते खुमखुमी नावाचा एक कार्यक्रम करायचा आहे. हो,
तर त्याच्यामध्ये मी म्हणजे काय निवेदन म्हणा पेटी वगैरे असं काहीतरी होतं. आमचा तो कार्यक्रम असा ऑलरेडी ठरलेला होता आणि त्याला जोडून पुढे माझं निवेदनाचं काम ठरलेलं होतं. म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात माझं खूप काम नव्हतं, पण त्याला जोडून जे पुढे सगळा इव्हेंट होतं त्याच्यात माझं खूप काम होतं. तर माझी ती तारीख हे झाली होती आणि मोहन बागाने सांगितलं, विघ्नेश आपला प्रयोग आहे, तुला तारीख बदलावी लागेल. म्हटलं काका प्लीज रागवू नका, हेच जर का उलट असतं कसं वाटलं तर आपण काय केलं असतं मला सांगा. तर त्याने मला शाबासकी दिली. बरोबर आहे. मी तुम्हाला अगदी आत्ताच ताजं उदाहरण सांगतो. म्हणजे सहसा मी असं तारखांची फिरवाफिरवी का करू नये, कारण हा खूप दिवस आधी माहिती आहे, 2 महिने आपल्याला आधी माहिती आहे, तर आपण हे करणं एक वेळ समजू शकतो. नाही ही ऍडजस्टमेंट होऊ शकते. अगदी तुम्ही 11th आवरला जेव्हा तारखा फिरवा म्हणून सांगता, तर मला असं वाटतं की अरे ठीक आहे ना, कधीतरी धंदा म्हटल्यावर नफा तोटा असतोच ना. बरोबर. मग एखादा जास्ती मानधनाचा कार्यक्रम तुम्हाला आधीच्या कमिटमेंटसाठी, तर तो तुम्हाला सोडायलाच पाहिजे ना. हा पण तुम्हाला मानधन देतो ना, ठीक आहे, त्याचे जे काही बजेट असेल एक्झॅक्टली, पण तुम्हाला फुकट वापरून घेत नाही ना. तर तुम्ही तारखांची अशी कोणी 11th आवरला जर का फिरवा फिरवी करायला सांगितलं तर मी शक्यतो नाही. हा असं ते आहे. तुम्ही इमोशनल आहात का? म्हटलं तर आहे. कधी रडणं असं, कधी म्हणजे कधी वाईट वाटणं, वाईट मनुष्य सगळे स्वभाव आहे, पण तरी सुद्धा असं म्हणजे कधी तुम्ही नॉर्मली इमोशनल होता किंवा असं काही? होतो इमोशनल मी खूप होतो म्हणजे. आणि काय म्हणूया म्हणजे असं म्हणजे अशा काही आठवणी आहेत त्या आल्या ना की मी इमोशनल खूप होतो. म्हणजे एखादी शेअर कर. आनंद अभ्यंकरची कधी आठवण आली ना तर मी खूप इमोशनल होतो. मी आनंद अभ्यंकर आणि आशा साठे आम्ही ना रंगमंच प्रकाश योजनेची अट नसलेलं, म्हणजे असे नवरे अशा बायका, असे पाहुणे ते, असे आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे 500 प्रयोग तर नक्की केले असतील आम्ही. हो माझ्या इनोवात आम्ही जायचो, सगळ्यांकडे प्रयोग करायचो. आणि आनंद दादा आणि अक्षय त्यांचा एक्सप्रेस वेवर त्याच्यातले गेले. तर आता इमोशनल होतो म्हणजे मी घळाघळा रडत नाही, कुठेतरी आपण डाऊन फील होतो त्या मोमेंटला. किती एक आणि क्षणिक आहे माझ्याकडे की क्षणिक असं असतं, कमबॅक असतं. किंवा म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मी जेव्हा दौऱ्यावर असतो ना, तेव्हा मी ज्यावेळी जेवायला बसतो ना, तेव्हा मी आजही म्हणजे जे काही जेवत असतो त्याचा मी फोटो काढतो आणि तो मी माझ्या बायकोला आणि मुलाला पाठवतो. मी जेवतोय, तुम्ही जेवलात का, असं मला काय माहिती नाही. म्हणजे मला असं सारखं वाटतं की ते जेवलेत का, ते जेवले असतील का घरी, म्हणजे असं मला असं होतं. म्हणजे सो नाईस. ते माहिती नाही. म्हणजे कधी कधी माझा मुलगा असा तो गमतो, अरे आम्ही जेवतो, आम्ही घरीच होत ना, आम्ही घरी जेवण, असं त्याला तो हे असतो. येस. पण असं मला कधी कधी होतं. म्हणजे मी इमोशनल होतो कधी. सो नाईस. फॅमिलीमध्ये कसं तुमचं, म्हणजे खूप आमच्या फॅमिली स्ट्रिक्ट आहात तुम्ही आणि वहिनी, म्हणजे दोघांमध्ये स्ट्रिक्ट? मी आज हे जाहीर सांगतो, जाहीर मी लग्न केलंय, संसार सगळा माझी बायको करते. ग्रेट. म्हणजे म्हणजे ते ऐकतायत. नाही आणि मी जाहीर असं कॉन्ट्रीब्युशन. सो नाईस. म्हणजे आपल्या पहिल्या 4-5 पायऱ्या ह्या माझ्या आई वडील, माझा मोठा भाऊ, माझी बहिणी यांच्यामुळे माझ्या पडल्या. लग्नानंतर सगळं जे काही आहे ज्याला म्हणतो ते माझ्या बायकोनी हे सगळं केलं. म्हणजे आंब्याचा व्यवसाय तिच्यामुळे करतोय मी आज, किंवा काही गोष्टी अशा आहेत तिच्यामुळे मी हे सगळं करू शकतो. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? आमचं लवली अरेंज मॅरेज आहे. अच्छा, म्हणजे ते इकडचे ठाण्याचे? नाही तिचं कारण ते गाण्याचं सगळे, तिचा जन्म नागपूरचा. हो, तिथून. हो, तिचं एज्युकेशन सगळं झालं दिल्लीमध्ये. तिचे वडील हे खूप मोठे ऑर्गन वादक दिल्लीतले, पंडित जयराम पोतदार, जे डॉक्टर वसंतराव देशपांडेंचे शिष्य. त्यांनी आता वसंतरावांवरती खूप छान पुस्तक लिहिले, संगीत सूर्य म्हणून. म्हणजे ती म्युझिकली माझ्या घरी पण संगीताचं वातावरण होतंच. म्हणजे माझ्या आजोबांचे मित्र रामभाऊ मराठे, पण म्युझिकली तिची फॅमिली माझ्या फॅमिलीपेक्षा जास्ती रिच होती त्यावेळेस सुद्धा. म्हणजे कारण कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, डॉक्टर वसंतराव देशपांडे, किशोरीताई आमोणकर, ही सगळी मंडळी दिल्लीला जेव्हा केव्हा जायची तेव्हा माझ्या बायकोच्या घरी जायची. आणि कारण ते साथीला असायचं, त्यामुळे ती लहानपणापासून बघितलंय. म्हणजे ती वसंतरावांच्या मांडीवर बसली असेल त्यावेळी तिला माहिती नसेल की हे वसंतराव देशपांडे आहेत, हे छोटा गंधर्व आहेत, ती आजोबा आहेत कोणतरी घरातले. म्हणजे तिच्या बाबतीत एक आठवण अशी आहे की तिला वसंतरावांनी सांगितलं की काहीतरी गाणं म्हण ग, काहीतरी 10 वर्षाचे असेल. मी पेटी बरे, वसंतराव उत्तम पेटी होते म्हणून मी पेटी होती, म्हणजे नको तुम्ही नका पेटी वाजवू, माझे बाबा पेटीला वाजल्याशिवाय मी जात नाही. आता हे वसंतरावांना सांगायचं
पण तिच्या इनोसन्सनी त्यावेळेला तिने म्हणजे तिला एक गाणं तर छोटा नंदरावने शिकवलं. ती 11 काही 12 वर्षाची असते. हा, त्यामुळे हे सगळं जे आहे ना, किंवा आमचे जे काही कार्यक्रम आहेत ना, त्यातलं म्हणजे विजय गोखले पण असतो माझ्यावर खूप कार्यक्रम. व्हॅल्यू ऍडिशन्स असतात ना, व्हॅल्यू त्या सगळ्या तिच्याकडे किंवा मुला काढून मला बऱ्याच वाटतात. अच्छा. किंवा म्हणजे बेचकी नाटकातलं काम बघून, किंवा आता आम्ही एक नाटक केलं होतं. म्हणजे त्या नाटकाचं नाव अशासाठी सांगत नाही कारण ते नाटक 15 प्रयोगातच बंद पडलं. ओके. पण ते तू करू नकोस हे तालमीत मला माझ्या बायकोने सांगितलं होतं. तू करू नकोस हे म्हणाले. ते म्हणाले म्हणजे नाटकाची गोष्ट वगैरे सगळं चांगलं आहे, पण ह्या चौकात तू बसत नाहीयेस, तू करू नको. पण आपण काय काय गोष्टी आपण रिलेशनसाठी करतो ना, बरोबर. तसं मी एक मालिका केली होती. ते आपण ती मालिका आमची लवकर बंद झाली, काहीतरी 200 एपिसोड मध्ये 250 एपिसोड म्हणजे लवकर, म्हणजे कम्पॅरेटिव्हली म्हणजे कमी नाही. पण आता काय 52 एपिसोड म्हणजे खूप झाले. पण त्यावेळेस पण तिने सांगितलं की विघ्नेश हे तुझं नको, हे नाही, हे तू करून. त्यामुळे आता पण तुम्ही मालिकामध्ये आता माझी नवीन ही मालिका सुरू. आपण 2025 ऑगस्ट मध्ये आहोत आता. करेक्ट. सो नाईस, सो नाईस. वा वा. म्हणजे तुमच्याकडे मी असं बघतोय, डोकावून बघतोय, म्हणजे हेल्दी डिस्कशन होत असेल कधी, तुमचं कुठलं कामाच्या बाबतीत असेल, सो तिघं मिळूनही डिस्कशन करता की फक्त? बऱ्याच म्हणजे मी असं म्हणतो की आमच्या कार्यक्रमात कल्याणी माझ्या उजव्या बाजूला बसते आणि ती उजवीच ठरते, असं मी नेहमी सांगतो. मी तशीच ठरते. वा वा वा. तिला तो हे आहे असं मला वाटतं की सिक्स सेन्स आपण म्हणू शकतो. किंवा सांगू का, हिंदी भाषेवर काम कर, इंग्रजी भाषेवर काम कर, मला माझ्या बायकोन आणि मुलांनी सांगितलं. तुम्ही हिंदी करता? हा, हिंदी थोडंसं. मगाशी तर तुम्ही कानडी आणि असं पण करून सांगितलं. हिंदी भाषेवर काम कर हे माझ्या बायकोने मला सांगितलं. ती तिकडेची आहे ना, दिल्लीची. त्यामुळे ती म्हणजे तू जे हिंदी बोलतोस ना, ते हिंदी वाईट नाही, चुकीचं नाही, पण ते बरोबरही नाहीये. हिंदी सारखं बोलता आलं पाहिजे. म्हणजे जे शब्दोच्चार ते, किंवा माझा मुलगा तो काय इंग्लिश बोलतो, तो म्हणतो बाबा तू फक्त कम्युनिकेटिव्ह या लेवलच इंग्रजी बोलतो. तू पण निवेदन करतो? हो, तो निवेदन करतो. म्हणजे बाळ कोल्हटकरांची कविता वगैरे काय नावाने करतो? नाही, तो यश जोशी. आणि तो माझ्याबरोबर अपराध मीच केलाय नाटकात काम करायचा. नंतर व्यक्ती आणि वल्ली जे बसवलं होतं ठाणे संस्थेने, गंधार संस्थेने, त्याच्यात तो नारायण ही भूमिका करायचा. किंवा तो संत तुकाराम ही जी मालिका होती आपल्या त्याच्यात त्यांनी काम केलं. वा वा. सुंदर सुंदर, मस्त. आता आपण एक छोटासा, आपण शेवटाकडे हळूहळू चाललो, तर एक रॅपिड फायर राऊंड आपण एक करूया. की तुम्हाला आणखीन ओळखून आम्हाला घ्यायला आवडेल. आतापर्यंत तुम्ही खूप सांगितलं ओपनली, तरी पण. तर रेडी? तर मित्रांनो, आपण रॅपिड फायर राऊंडला करूया. तर चहा की कॉफी, तुम्हाला काय आवडतं? चहा. पण आज तुम्ही काही घेतला नव्हता? नाही, मी ते काय, एक तर मी विदाऊट शुगर चहा घेतो, किंवा मी ब्लॅक टीच घेतो. म्हणजे ब्लॅक टी म्हणजे ते डीपणे असं साधं आहे, नॉर्मल. पण चहा सुद्धा मी चहाबाज नाही. मी दिवसातून 2दा चहा घेतो. म्हणजे सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी घेतो आणि संध्याकाळी सेटवर किंवा घरी असेल 5, 5:15, 5:30ला आपण म्हणतो जरा थोडंसं तसा चहा. वाव, सुपर. तुमच्यासाठी आजच्या तारखेला फेवरेट कलर कुठला तुमचा आवडता? पांढरा. नेहमी आवडतो पांढरा शुभ्र. वा वा. तुम्हाला स्टेज की कॅमेरावरती, म्हणजे आपण म्हणतो ना मालिका असतात, किंवा काय आवडेल, ऑन स्टेज आणि कॅमेरा? तसं आता चॉईस करायचं, चॉईस म्हटलं अशा दोन्ही चांगले. स्टेज, लाईव्ह. राईट. तुम्हाला चाइल्डहुड मध्ये, म्हणजे लहानपणी असं कुठलं निक नावानी वगैरे, आपण टोपण नाव काही होतं का तुमचं? माझं म्हणजे बदलापूरला असताना टोपण नाव म्हणण्याशी मला सगळे नन्या म्हणायचे. हा, मी तेच म्हणतो, काय म्हणून हाक मारायचे? नन्या म्हणायचे. माझं पाळण्यातलं नाव मिलिंद हे सुद्धा माझ्या एका आत्याने. अच्छा. नाव आहे. पण आता विघ्नेश काय म्हणतो तरी विघ्नेश, मला नन्या म्हणायचं. तुम्ही मला म्हणतो. आणि आता आमच्या इंडस्ट्रीत वेगवेगळी मंडळी मला वेगवेगळ्या नावाने हाक. प्रसादोकनी कधी मला फोन केला तर तो सुरुवात विघ्नेशनी करतच नाही. विघ्नेश नाही, पंत कुठे आहात तुम्ही, असं तो. किंवा काही जण, आता योगेश सोनी असेल, किंवा आमच्या ह्या नाटकात काही जण मला बुवा म्हणतात. बुवा, अरे कुठेच तो आता, काही जण काही म्हणतात. किंवा मुकुंद मराठे वगैरे ही जी मंडळी आहेत ती काही जण मला अण्णा म्हणतात.
अण्णा कुठेच अण्णा येतोच करता काय सगळे मला माहिती नाही म्हणजे ती त्या वेळेला मी एक तुमचा फोटो बघितला कुठल्या तरी भजनाचं तो होतं आणि टोप्या सगळ्यांनी तो ड्रेस केलेला. मला आता तुम्ही असं काहीतरी बुवा किंवा म्हणलं ते चित्र आलं माझ्या म्हणून काहीतरी असेल. वा 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 मस्त. म्हणजे मंगेश देसाई मला असं विघ्नेश असं हाक मारत असतात विघ्न्या असं तो काय माहिती नाही विघ्ने हाक मारणार तो एक पहिल्या. आता सगळे बरेच जण दादा म्हणतात काही जण तर मला मामा सुद्धा म्हणतात. वा वा वा. तुम्हाला आठवते का की तुमचा फर्स्ट पॉकेट मनी किती होता किंवा नाही आठवत नाही. पहिलं काही आपण म्हणू शकतो फर्स्ट ब्रेक म्हणा किंवा कुठलंही पहिलं इन्कम म्हणतो आपण ते कुठल्या वयाला तुम्हाला मिळालं आणि किती असेल कितीनी सुरुवात झाली. पहिलं अभिनयाच्या क्षेत्रात म्हणाल ना अभिनय काम म्हणा किंवा असं ते माझी पहिली नाईट प्रभाकर पणशीकरांकडे म्हणजे व्यावसायिक असं डोमिनोज नाटकाला मला ₹75 नाईट होती 1994-95 साली त्यावेळेची गोष्ट. आणि पहिलं तुम्ही हे म्हणाल ना काय म्हणूया मिळकत किंवा मिळकत तशी म्हणजे पुन्हा सांगतो माझ्या कष्टासाठी सांगायचं म्हणून सांगत नाही आठवण म्हणून सांगतोय मी कॉलेजला असताना फटाक्याचा व्यवसाय करायचो म्हणजे घरोघरी जाऊन तुमच्या अगोदर काहीतरी एक किंवा मी कॉलेजमध्ये असताना टी शर्ट सुद्धा विकले. का विचारलं तर चालेल एक्स्ट्रा मनी किंवा हाऊस म्हणून ओके पैशासाठी म्हणून त्यावेळेला नव्हतं. मी ना माझ्या आई वडिलांच्या कृपेने अशा कुटुंबातून आलेलो आहे की मला सकाळचा चहा ते रात्रीचं जेवण काही कमी आहे असं काही नव्हतं. मी अशा कुटुंबातून आलेलो आहे की मला रात्री त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायला लागलो. आम्ही सधन किंवा अतिश्रीमंत असे जरी नसलो तरी आम्ही माझ्या आई वडिलांच्या माझ्या आजोबांच्या सगळ्यांच्या कृपेने खाऊन पिऊन आम्ही सगळे सुखी होतो. आणि मी म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा श्रीमंत आयुष्य बघितलं. सगळे लहानपणापासून सगळे चांगले कलाकार म्हणून ते सुद्धा लागतं आपल्याला त्याच्या चांगली व्यक्ती आपला सहवास आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यात आपण चालत असतो रस्त्यावरती आणि असे लाईट्स असतात ते म्हणजे कुठले होते ते. त्यामुळे मला असं कधीच झालं नाही. खूप छान. तुम्ही आता त्यावेळी नावं जे आपल्या एपिसोड मध्ये तर सांगितलीच तुम्ही किती मोठे लोक त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर राहणं पण एक मोठा म्हणजे खूप खूप मस्त छान. पहिली मिळकत मध्ये फटाक्याचा व्यवसाय करताना जे काय आता तेवढं आठवत नाही पण ती पण मजा होती. 1990 मी 18-19 वर्षात होतो. वा वा वा. तुमचा फेवरेट प्ले म्हटला तर नाटक कुठलं तरी असं कुठलं असेल तुम्ही केलेलं असेल किंवा असं पण तुम्ही बघितलं असेल तर. तशी ना मी समू का मी केलेली खूप नाटकं पण मला काही 4-5 नाटकं माझ्या खूप जवळची आहेत. अच्छा. म्हणजे ती सगळी म्हणजे त्यातलं मला डावं उजवं नाही करता येणार नाही. खरंच जे आहेत जे खरंच आहे ते म्हणजे पहिलं तोमेनवेस नाटक अश्रूंची झाले पुरे वाऱ्यावरची वरात बटाट्याची चाळ बेचकी आणि आत्ताचं हिमालयाची सावली म्हणजे ही 6 नाटकं ना यातलं मी डावं उजवं नाही करू शकत. त्यावेळी ते नाटक मला प्रचंड आवडलेलं आहे. ओके. म्हणजे हिमालयाची सावली आम्ही आता नव्याने सुरू करतोय पुन्हा जबरदस्त आहे ते आता कोरोनामुळे आमचं 80% ते बंद झालं होतं पण तसंच बेचकी नाटक तुम्ही आता सुरू करता. हो आता आमच्या ऑक्टोबरमध्ये पहिला आम्ही पाहू शकतो. हो नक्की. वा वा वा. त्यामध्ये दातोबा काशीकर ही भूमिका करणार आहे आधी पण तीच भूमिका केली. तसं बेचकी नाटकामधला तो सतीश जो आहे म्हणजे ते चिन्मय मांडलेकरनी ही भूमिका मला देव केली होती. वा. आणि जसं वाऱ्यावरची वरात 1999 साली केलं होतं ज्यावेळी आम्ही पुलंना आत्ता आपण असे जे तास बसलोय असे मी किती तास पुलंची बोललो असेल माझं मलाच माहिती नाहीये. असे पुलं मला असं वाटतं की तेच बसलेत तुम्हाला मी आता टच केलं. आणि ग्रेट. सांगतो ना म्हणजे श्रीकांत मोघे माझ्या घरी चर्चा माझ्या आवडत्या आमचा राजू काय त्यामुळे ते वाऱ्यावरची वरात त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही वाऱ्यावरची वरात केलं होतं 10 वर्षापूर्वी ते नाटक. नंतर बटाट्याची चाळ चंद्रलेखेने केलं. ओके. वाऱ्यावरची वरात सुद्धा पहिल्यांदा चंद्रलेखेनेच केलं होतं. बटाट्याची चाळ ज्यामध्ये हे होते दिलीप प्रभावळकर. येस. आणि शिस्तबद्ध नट कसा असावा म्हणजे मी दिलीप काकांचं बटाट्याची चाळ मी त्यांच्याबरोबर कामही करायचो
आणि समोरून, कारण मी ऑर्गनच्या साथीला असायचो, हा. त्यामुळे त्यांचं भ्रमण मंडळ मी 272 प्रयोग समोरून बघितलेले आहे. क्या त्यांनी ते अशी ती हंटरची ऍक्शन केली की मला त्या आपल्या करमत्या होत्या ना, Yes, त्यांनी yes, ते हे करायला आवाज. तापायचा आवाज हो. असं ते आम्ही करायचो. वा. अनंत आम्ही मला सांगितलं. त्यामुळे पण काय डिसिप्लिन नट एकदम आणि युनिफॉर्मिटी हो. म्हणजे आत्ता सुचलंय म्हणून केलंय, बघू आला तर लाफ्टर नाही. काकांचं रंगीत तालमीत जे होतं तेच 272व्या प्रयोगाला इतकं बरोबर ते त्यांचं टायमिंगला क्या असायचं. बात आहे. एक शब्द इकडचा तिकडे नाही. प्रयोगाच्या आधी तयार होणं, शिस्तबद्ध, हे इकडे जरा जाऊन येतो ते काय नाही. म्हणजे दिलीप काका एक वेगळं हे आहे. प्रत्येकांकडून छान छान गोष्टी शिकू शकतात अशी गोष्ट तुम्ही सांगितली. आता तुम्हाला जर विचारलं की इन्स्पिरेशन म्हणून हा. म्हटलं की प्रभाकर पणशीकरजी का रामभाऊ मराठे, दोघांमध्ये असं जर इन्स्पिरेशन म्हटलं काय तर पुन्हा म्हणजे हे दोघांकडून काहीतरी असेल हा नाही, हे दोघे हे किंवा काय मिळालं गुरु सांगू शकला. हो हो. आणि हे दोघे ना वेगळ्या क्षेत्रातले. म्हणजे संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे म्हणजे हे संगीत क्षेत्रात, त्यांचं वाक्य आहे, मी कुठेतरी हे सांगितलं म्हणतो की त्यांनी एकदा त्यांचे मी पायाचे बोलत होतो आणि तेव्हा त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे की विघ्नेश एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाकडे विद्या पुष्कळ पाहिजे. मग त्यातलं काय काय त्या दिवशी आपण म्हणतो ना, काय घ्यायचं आणि काय सादर करायचं, म्हणजे कलेचं रूपात, पण विद्या पुष्कळ पाहिजे. म्हणजे शिक्षण बेसिक तुमच्याकडे एज्युकेशन किती पाहिजे तर ते संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखं पाहिजे. इतक्या घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली होती आणि काय त्यांची जिगर, कमिटमेंट तुम्हाला मी सांगतो. जसं मग पणशीकरांचा किस्सा सांगितला, तसं संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे दिल्लीला गेले होते प्रयोगाला. गौरीशंकर नाटकाचा प्रयोग होता आणि त्यांच्या अंगात 2 ताप होता. विद्याधर भोसलेंनी सांगितलेलं. आता आमच्यासारखं असं जाऊ दे, कॅन्सल करा म्हणून सांगितलं असतं, झोपतो म्हणून सांगितलं. खरंच ते म्हणाले आपण मुंबईहून दिल्लीला प्रयोग कॅन्सल करण्यासाठी आलोय का? त्या काळात म्हणजे 1966-70 सालची गोष्ट असेल. त्या काळी दिल्लीत आपण आज फटकन विमानात बसतो, तिकडे पोहोचतो, तसं काय नाही. हे रेल्वेने प्रवास करून देशी मंडळी अशी. तर त्या अंगात 2 ताप आलेला असताना तो माणूस प्रेक्षकांशी आपली कमिटमेंट आहे म्हणून गार पाण्याची बादली अशी आपल्या डोक्यावर ओतून घेतो. हो. आणि सगळ्यांना गप, कोणी काय बोलायचं नाही. रंगायला म्हणजे गौरीशंकरचं रंगपटात जाऊन तो एवढा मेकअप करून 3.5 तास प्रयोग करू शकतो. ही कमिटमेंट बघा ना केवढी आहे, जबरदस्त. तसं ही कमिटमेंट कशी आहे, म्हणजे आपली कमिटमेंट अशी असावी, ज्ञान कसं असावं, हे सगळं संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे. पणशीकरांचं तर एक वेगळंच की निर्माता कसा असावा. पणशीकरांकडनं मी प्रोडक्शनच्या खूप गोष्टी शिकलो. ते नेहमी म्हणायचे की आपल्या नाटकात श्रीमंती दिसली पाहिजे, असलीच पाहिजे याची गरज नाही. म्हणजे आता आपल्याला चांगला धरून चला, मी आता प्रोफेसरचा रोल आहे, येस येस, तर काय 3 पीस सूट आहे बरं, काय आजच्या गणिताने बोला की गरज नाही तो 15,000 रुपयाचा असला पाहिजे, तर 3,000 रुपयाचं छान येते ना कापडवर, दिसताना लोकांना श्रीमंत दिसणार आहे ना, ते खूप छान. मग तो 3,000 रुपयाच्या शिवाय, कारण आज वाचलेले 12,000 रुपये कदाचित एखाद्या प्रयोगात नुकसान होईल, तिथे ते जसं कमिटमेंट. एक त्यांचा दौरा म्हणजे माधवराव कुलकर्णी म्हणून त्यांचे कॉन्ट्रॅक्टर कोल्हापूरचे, आणि हुबळीला शेवडे नावाचे गृहस्थ, तर त्यांनी तोमेनोचा प्रयोग काहीतरी मागितला होता, असं काहीतरी होतं. तर ते म्हणाले तुम्ही माधवरावांकडे जा. तर ते म्हणाले तुम्हीच निर्माते ना. ते म्हणाले अगदी बरोबर, मीच निर्माता आहे, पण आमचे कोल्हापूर भागातले प्रयोग माधवराव कुलकर्णी ठरवतात. क्या बात आहे. माझं चालणारं नाटक तुम्ही आता डायरेक्ट माझ्याकडे येत आहे, माझं एखादं पडेल नाटक असेल तर त्याचे प्रयोग ते करतात ना माझे, म्हणजे कधीतरी वेळ प्रसंगी 2-5 रुपये त्यांना नुकसान होतं ना, मग अशा कॉन्ट्रॅक्टच्या प्रयोगात त्यांना 2 रुपये मिळाले तर मला वाईट वाटत नाही. त्यामुळे मी तुमच्याकडे प्रयोग नक्की करेन, आपला डायरेक्ट संबंध आहे, मैत्री आहे आपली, पण तुम्ही इट शुड बी रोटेड थ्रू माधवराव कुलकर्णी. लॉयल्टी ते काय देऊ शकले असं ना, अरे माधवराव तुमचे 4 माहित पण नव्हतं असेल. एक्झॅक्टली, अशा काही गोष्टी आजच्या युगाने म्हणजे प्रत्येकाकडून आपण शिकू शकतो. अशा गोष्टी मी त्यांच्याकडनं, म्हणजे निर्माता वेळ प्रसंगी कसा आपण स्ट्रॉंग हेड म्हणतो, म्हणजे पुरुषोत्तम दारवेकरांचं पुन्हा सांगतो, हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष, खूप मोठे नाटककार आणि रंगभूमीवरचे शेवटचे मास्तर असं ज्यांना आपण कट्यार काळजात घुसला. आणि त्यांची 1 महिना तालीम, म्हणजे जेव्हा कट्यार 1998 साली केलं पंताने, तेव्हा त्यांची 1 महिना तालीम अटेंड करायचं भाग्य मला लाभलंय. म्हणजे का सांगू का, त्यावेळेला ऑर्गन साथ करायचं ते सुद्धा पणशीकरांनीच संधी दिली. म्हणून आधी वासुदेव चंद्रचूड पहिल्या प्रयोगाला,
पण पंतांनीच सांगितलं की नंतर प्रयोग विघ्नेश्वर झाले, कारण नवीन मुलं तयार पण झाली पाहिजेत ना. बरोबर. तर ती 1 महिना तालीम मला ती कट्यारची घराला मिळाली. त्या या कट्यारचा किस्सा जेव्हा 68 साली आलं त्यावेळी तिसऱ्या अंकातला शेवटचा प्रवेश लिहून झाला नव्हता. आणि नाटकामध्ये आपण कुठं एखादी गोष्ट तोंडावर आणून म्हणलं असं, तर पणशीकरांनी दार्वेकरांनी सांगितलं, आज जर का तुम्ही तो प्रवेश लिहून दिला नाही तर मला जसा सुचेल तसा प्रवेश मी लिहिणार आणि ललित कला दर्शीच्या हिरक महोत्सवामध्ये तो प्रयोग सादर होणार. तर तिथे आम्ही प्रयोग सादर करणार कमिटमेंट आहे. तर त्याचा म्हणे दार्वेकरांना राग आला. तो एक वेगळी गोष्ट. पण दार्वेकर आले, त्यांनी तिथे जेवणाची व्यवस्था केली, काय लॅम्प वगैरे होता तो दिली, खोलीत बसायची टेबल खुर्ची, आणि म्हणजे तुमचा प्रवेश लिहून झाला की आम्हाला सांगा. दुसऱ्या दिवशी दार्वेकरांनी जो प्रवेश लिहून ऐकवला आणि तो आज आपण जो बघतो तो प्रवेश कट्यार कर्जत नाटकामध्ये सदाशिव आणि खास आहे. क्या बात आहे. तर म्हणजे वेळ प्रसंगी निर्मात्याने थोडं कठोर पण व्हायचं असतं. चांगलंच पण गुड की थोडस एखादा शब्द थोडा फायरी असेल पण तो त्या क्षणी बोलणं फार गरजेचं असतं, त्याशिवाय माणूस पेटून उठत नाही. आउटकम चांगलाच व्हायचं. तसंच दुसरी बाजू म्हणजे याच नाटकामध्ये भार्गवराव मसरेकर, ते बिचारे आयुष्यभर, म्हणजे मी त्यांना कधी स्टेजवर पाहिलं नाही असं, पण ते स्त्री भूमिका करायचं. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडंसं एक स्ट्रेन म्हणतो ना, म्हणजे आपले हालचाली असतील, बोलणं असेल, तर ते दार्वेकर मास्तरांना दिग्दर्शक म्हणून वैयक्तिक काय तेवढ्याला पणशीकर हे नाही शोभत होते. आपण पंडितजींची भूमिका त्यांना दिलेली पण भानुशंकर तेवढे थांबत. त्यांनी त्यांच्या जे कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे होते आमचे, त्यांना राधेश्यामचे कपडे मागवले. ओके. ते त्या भार्गवराव आचरेकरांना घातले, दाढी सगळं लावलं, तो बीग वगैरे, आणि इकडून तिकडे चालायला लावलं. त्यामुळे त्याच्यात त्यांचं ते स्त्री सारखं चालणं लपून गेलं. ते पूर्ण तो पोशाख असा लुंगी टाईप किंवा असा कफनी पूर्ण कफनी टाईप. आणि तिथून पुढे 15 वर्ष भार्गवराव आचरेकर पंडित भानुशंकर ही कट्यार काळजात नाटकामध्ये भूमिका केली. म्हणजे कितीतरी उत्तम कलाकारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे जसे गणेश सोळंकी खूप मोठे नाट, किंवा गिरिराज आपले ते घुमटकर गोव्यात, किंवा अशा कितीतरी रमेश भाटकर साहेब, त्याने पंतांनी पहिला आश्रम झाले. म्हणजे अशा कितीतरी कलावंतांना निर्माता प्रभाकर पणशीकरांनी पहिली संधी म्हणतो ना ती दिली. चंदू पारखी ते इंदोरून त्यांना प्रभाकर पणशीकरांनी आणलेलं. म्हणजे आज आता माझे सगळे कौतुक करतात, पण मी अगदी आनंदाने सांगतो की मी ज्या दिवशी पहिल्यांदा पणशीकरांबरोबर काम घेतलं, मी वाक्य बडबडलो. त्या दिवशी जर का पणशीकर म्हणाले या मुलाला काढून टाका, याला काही बोलता पण येत नाही, तर ते काय ओके, त्यांना अधिकारच होता. पण त्यांनी एक 5-50 प्रयोग नाही, आज शिकेल, उद्या शिकेल, परवा शिकेल असं करून, ठीक आहे ते त्यांच्या काळातले संस्कार माझ्यावर झाले असतील, त्यांचा अभिनय 1960-62, पण कुठेतरी काहीतरी माझ्या मेंदूला चालना मिळाले ना, काहीतरी 4 पावलं टाकू शकलो, म्हणून आज 2025 मध्ये मी कुठेतरी जाऊन अभिनय करू शकतो. तर हे जे प्रोत्साहन देणं असतं ते अशी ही मंडळ प्रॅक्टिकल पण होते, म्हणजे किती प्रॅक्टिकल लाईफची तुम्ही जे सांगितलं, मी पूर्ण त्यांचं, आता फक्त त्यांचं नाव घेऊन आपण तुम्ही सांगितलेले किस्से किती प्रॅक्टिकल होते. म्हणजे एखादं नाटक त्यांना कळलं की हे नाटक नाही झालं, म्हणजे हे व्यवसाय करणं नाही, बंद करून टाकायचं. तुम्ही हे पण सांगितलं एकदा, कुठे ऐकलं मी, की त्यांनी कुठला गोल्ड सोन्याचा भाव एक सर्टन होता, पण तिकडे कुठल्या तरी एका सेटवरती त्यांनी खर्च कुठला तरी कट्यार काळजात त्यावेळी 60 रुपये तोळा सोनं होतं. त्या काळी पंतांनी तो 60,000 3 फिरते रंगमंच होते. आठवत असेल तर 1-2 रंग, म्हणजे छोटे रंग म्हणजे असे होते, म्हणजे ते असे फिरायचे, आणि मागे एक ती कृष्णाची मूर्ती, तो असे 3 रंगमंच एका वेळी फिरायचे. आणि हे मी का सांगू शकतो, हे 70 प्रयोग मी 7 केलेले, मी बघितलेले आहे. म्हणजे ग्रेट. असे खूप 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 किस्से. सुपर. फेवरेट तुमचं ऍक्टर म्हटलं, ऍक्टर ऍक्ट्रेस, तर कोण? प्रत्येकाची एक आवड असेल, असे खूप आहे, कुणाला कोण नाराज होणार नाही. अमिताभ बच्चन. येस, वा, ते ऐकता ना? येस. आम्ही जे तुम्हाला मी इथून नमस्कार करतो. येस, कधी प्रत्यक्ष भेटलो नाही. येस. आणि ऍक्ट्रेस मध्ये असं जर म्हटलं तर वहिदा रेहमान. वाव, व्हेरी नाईस. सुपर. म्हणजे काय मस्तच, म्हणजे कामं आणि त्यांची पण हिस्ट्री ज्या आपण म्हणूया, आता मी अरे तुरे असं म्हणतो. हो, एक्झॅक्टली. आपण सॉरी, ड्यू रिस्पेक्ट, नाही तर काही आपण
शिवाजी म्हटला उभे राहा, पण आता छत्रपती शिवाजी आहेत. पण हे कधीतरी आपला वक्ता तो आपला मनुष्य असं एक त्या दृष्टीने देव आपला आपण म्हणतो तसं. एक्झॅक्टली हे चांगल्याच आहे म्हणजे. वा वा वा. फर्स्ट सॉन्ग म्हणजे तुम्ही पहिलं गाणं हार्मोनियमवर प्ले केलेलं आठवते का? म्हणजे असे तुम्ही खूप केलेले पण असं नाही, पण एखादं या मोमेंटला जर तुम्हाला जर एक रिक्वेस्ट केली जस्ट एक हात असं, तर कुठलंही आम्हाला ऐकवाल का? मी हात ठेवून बघतो, जे वाजेल ते. तुम्हाला जे पाहिजे ते वाजणार हे मला माहिती आहे. पंडित गोविंदराव पटवर्धन. आता या गाण्याचे ना तिन्ही अंतरे त्याच्या चाली सारख्या आहेत. मम तात जन किंवा मम आप्त बंधू बांधव. आणि एकदा एका कार्यक्रमात असं झालं की त्यांना तिसरं जे कडवं आहे ते आठवलंच नाही. गोविंदराव म्हणजे शब्द वाजवणार. मी आता ढोबळ चाल वाजवली, गोविंदराव वद जाऊ कुणाला शरण हे सगळे शब्द वाजवणार आणि मी पदसा असा असं वाजवलं आहे. तर त्यांना डॉक्टर विद्याधर लोकांनी विचारलं की बुवा तुम्ही तिसरं ते कडवं वाजवलं का नाही, चाल तर सेमच आहे. ते म्हणाले अरे विद्याधर चाल सेम आहे पण शब्द वेगळे आहेत. हो माय गॉड. मला ते आठवलं नाही. ते खरं जोडून माझं पुढे नाचले थवी यादवानी. आता पटकन ते सुंदर. आता तुम्ही थोड्या वेळ अगोदर आपण आंब्याविषयी बोललो, तर तुम्हाला आवडणारा आंबा कुठला? अशा वेगवेगळ्या आंब्यामध्ये आहेत पण तुम्हाला प्रत्येकाला एक आवडतं असतं. असे म्हणजे सगळे खात असाल पण मला पायरी आंबा खूप आवडतो. हो. अरे आणि आता आमचा जो आम्ही वेगळा सुरू केला सोनपरी आंबा, तो पण मला खूप आवडतो. पण असं समजा आता 3 आंबे ठेवले, हापूस, पायरी आणि सोनपरी. ओके. तर पायरी मला जास्ती आवडतो. पायरी. एखादा तुम्हाला जर फ्री डे मिळाला, म्हणजे आज काम नाहीये, तुम्हाला काय करायला आवडतं नॉर्मली? मी वाचत बसतो. ओके. किंवा आता काय होतं आपल्याकडे वेगवेगळे काय युट्यूबवर काय चांगले इंटरव्ह्यू असतात, हे असं सगळं मी काहीतरी ऐकत बसतो. मी आमचे पण बघा. हो बघतोच मी. मला आवडतं. आणि सो नाईस. वा वा वा. खूप बरं वाटलं. तुम्ही जर ऍक्टर आणि काय म्हणायचं आपण अभिनय केला नसता तर काय बनला असता तुम्ही? नाही सांगता येणं अवघड आहे पण तरी आपण म्हणतो ना, इफ आपण म्हणतो जर, म्हणजे मी सांगू का, सगळ्या गोष्टी झाल्या ह्या कबूल आहेत पण समजा जर तुम्ही पहिला अभिनय जर का सगळे योग जुळून आले असते, म्हणजे हे मी माझ्या बाबांसाठी सांगतोय. येस. की बाबा मी तुम्हाला सॉरी म्हणतो की तुमची इच्छा होती की मी चार्टर्ड अकाउंटंट व्हावं पण ते मी नाही झालो. म्हणजे पण मी सीए एंट्रन्स नापास झालो. ओके. म्हणजे मी सीए एंट्रन्स परीक्षा दिली. मी LLB फर्स्ट इयर नापास आहे. म्हणजे हे क्वालिफिकेशन आनंदाने सगळ्यापर्यंत तुम्ही पोहोचला. तर मी ते केलं होतं. तर कदाचित असं मला वाटतं की जर का मी तिकडे गेलो असतो म्हणजे तर मी कदाचित माहिती नाही सीए झालो असतो किंवा LLB फर्स्ट इयर. LLB म्हणजे काय झालं माहितीये का, ती काहीतरी 1, 2, 3, 4 नोव्हेंबर परीक्षा होती आमची याची LLBची. आणि 1, 2 नोव्हेंबरला मी पेपर दिले आणि 3 पासून आमच्या तोमिनोज नाटकाचा दौराच होता. तर म्हणजे काय दुसरा कुठला हे नव्हता, मी दौऱ्यावरच गेलो होतो. प्रायोरिटी दोन्ही पेपर पास झालो पण पुढे सगळं बसलोच नाही ना. त्यामुळे तर कदाचित तिथे त्या लाईनला कदाचित मी सीए झालो असतो. LLB. वा वा वा. तुम्ही जेव्हा शो संपतो त्यावेळेला पहिली गोष्ट काय करता? कुठलाही शो तुम्ही सिरियलमध्ये असाल किंवा कुठल्या अभिनय, काय पहिली गोष्ट करता तिथून बाहेर पडल्यावर म्हणा किंवा इमिजिएटली? म्हणजे मुंबईमध्ये असेल ना तर समजा नाटकाचा प्रयोग संपला किंवा गाण्याचा कार्यक्रम संपला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला ना लगेच घरी जायचं असतं. घरची ओढ. घरची चांगली. म्हणजे आता प्रशांत ललित म्हणून जो सिंथेसायझर संगीत संयोजक आहे, जर का मी समजा 9:30ला कार्यक्रम संपला आणि त्यांनी मला थिएटरमध्ये 9:45 बघितलं, ओके, तर तुमचं अरे काय आज काय चुकलंय का? चुकलंय विघ्नेश 15 मिनिटं थांबलाय इथे असं. अच्छा. मी कार्यक्रम झाल्यावर मला घरी यायचं असतं. असं काही
वा वा वा, छान. आणि याचा अर्थ असा नाही की जी नंतर रसिक प्रेक्षक भेटायला जात त्यांना काय टाळायचे काय असं नाही. मला मग असं वाटतं आपण घरी जाऊ. वा वा, मस्त. तरी शूटिंग संपल्यावर सुद्धा ना पॅकअप जर का सांगितलं की समजा 4:10 पॅकअप सांगितलं तर मी 6 पर्यंत कधीच सेटवर टाकू नाही. इमिजिएटली मेकअप काढायला काय जेवढा काय वेळ लागेल किंवा काय कॉस्ट्युम चेंज करायला जेवढा वेळ लागेल किंवा आता आपण उबर ओला आणि जी काही गाडीला जेवढा वेळ लागेल तेवढा तर मी इमिजिएटली ऑलवेज प्रिपेअर्ड. तुम्ही गाणी ऐकता? हो, खूप. मराठी, हिंदी सगळं गाणं आहे. सगळ्या क्लासिकल कुठल्या टाईपची वगैरे असं सगळं. बऱ्याच वेळा झोपताना म्हणजे हरिप्रसाद शौरसी यांची खूप ऐकायला आवडतं. किंवा रविशंकर साहेबांची सितार म्हणजे असं मारुगुहाग, यमन, हंसध्वनी असे. तुमचा आवडता असा कुठला राग असतो? मला हंसध्वनी खूप आवडतं. हंसध्वनी ओके. कसा? युवती म्हणा याच्यात आहे. अच्छा अच्छा. हा कुठला राग म्हणायचा? हंसध्वनी. वा वा वा, हे आवडतं. आणि हिंदीमध्ये जर ऐकलं तर तुम्ही कुठले ऐकता गाणी अशी? जुनी. मोहम्मद रफी साहेब. आवडते म्युझिक डायरेक्टर कोण आहेत का? असे खूप आहेत. हा म्हणजे पण तरी सुद्धा छान छान छान. तर आपण हा राऊंड तर तुम्ही एकदम एक्सलंट झालेलेच आहे. आपण सांगितल्याप्रमाणे शेवटाकडे. तर माझे नॉर्मली इथे येणारे गेस्ट आहेत त्यांना एक मी फायनान्स मधला असल्या कारणाने 3 ते 4 प्रश्न फक्त विचारायचे असतात. लाईफ इन्शुरन्स, जीवन विमाच्या विषयी तुम्ही थोडक्यात तुमचा अनुभव म्हणा किंवा तुम्ही सांगू शकाल का की गरज? 2 वाक्यात तुमचं. इन्शुरन्स असावा, लाईफ इन्शुरन्स असावा. आपण ज्या काळात सध्या आहोत इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. आता डिपेंड्स प्रत्येकाच्या फिनान्शियल काय म्हणूया आपण त्याच्या झोन प्रमाणे तो करू शकतो म्हणजे. पण इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे निर्विवाद. काही जण ते म्हणतात की काय इतके टक्केच रिटर्न वगैरे काय. बरोबर. तर लाईफ इन्शुरन्स त्यामुळे त्या टक्क्या सिक्युरिटीच्या दृष्टीने तरी असलं. कशासाठी लाईफ इन्शुरन्स त्या शब्दातच सगळं आहे. सो स्वीट. इन्शुरन्स असावाच. थोडक्यात मस्त सांगितलं. तसंच मेडिक्लेम म्हणतात जसं ज्याला हेल्थ इन्शुरन्स आपण म्हणतो, तर ह्याची गरज आजकाल वाढलेली आहे हे तर दिसते. पण तुमचं मत स्वतःचं आणि लोकांना मेसेज, तुमचा अनुभव म्हणा किंवा मेडिक्लेम पाहिजे. हो माझं मत. हो प्रत्येक जण आपापल्या खिशानुसार त्याची रक्कम कमी जास्त. पण कारण शेवटी काय माहितीये का आपल्याला पुढे काय होणार माहिती नसेल. त्यापेक्षा आपण थोडं तयार असणं म्हणजे आपले सेव्हिंग्ज वगैरे टच व्हायला नको. एक्झॅक्टली. त्यावेळी जी गरज आजार पण सांगून येत नाही म्हणजे कोणाला येऊ शकते. आणि मला काय म्हणायचं म्हणजे मेडिक्लेम आणि हे तुम्ही करा ऍट द सेम टाइम तुम्ही तुमची फिजिकल हेल्थ त्याच्यावर तुम्ही काम मगाशी सांगत होतात तुम्ही खास करून. फिजिकल हेल्थ, मेंटल आणि हेल्थ आणि फिजिकल म्हणजे तुम्ही जे म्हणत मेंटल हेल्थ महत्वाची असते आणि फिजिकल हेल्थ म्हणजे काय माहितीये का. एक उदाहरण आता प्लीज जे काय थोडीफार मी पेटी वाजवतो. समजा उद्या मला धरून जरा तुम्ही सांगितले वेनीज अर्धा तास तुझ्या पेटी वाजवण्याचा कार्यक्रम आहे आणि माझा हातच दुखतोय धरून जरा. मी काय पेटी वाजवणार? मी किती रियाज केलेला असेल काय केलं असेल. बरोबर. म्हणजे फिजिकली तुम्ही नट असा किंवा एक साधा माणूस तुम्ही फिजिकली फिटच पाहिजे. मेंटल हेल्थ ही ना आपल्यावर कसे आघात झालेत किंवा आपण ते कसे सहन केले त्याच्यातून आपण कसे आलो हे सगळं ते आपण आपल्या मेंटल हेल्थ कसं शकतो. पण फिजिकल हेल्थ आधी मला असं वाटतं ती महत्वाची आहे. सो नाईस. लागून पर्सनल फायनान्शियल राऊंड आपली जी आहे त्याच्यामध्येच की म्युच्युअल फंड तुम्ही ऐकलेलं आहे. तर SIP आपण मध्ये एकदाच असं बोललो तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे सेव्हिंग करणं जरूर आहे, रिकरिंग डिपॉझिट सारखं. तर त्याविषयी तुमचं मत 2 लाईन आहे ना. मी मगाशी सांगितलं करावे. त्यांचं आता मला नाव आठवत नाहीये. येस. ते प्रसिद्ध त्यांची अशा वेगवेगळ्या कोट्स येतात बघा ना हल्ली याच्यावर. मराठी आहेत का? नाही पाचशे मध्ये ते वॉरेन बुफे त्यांचे ते वेगवेगळ्या प्रश्नच नाही कोट्स येतात त्याच्यामध्ये लागतच. एक्झॅक्टली. तर उलट करावं SIP तुमच्या असलं पाहिजे जे काय असेल ते. 1 रुपये म्हणत 10 पैसे तुम्ही आधी कुठेतरी सेव्हिंग करा. बरोबर.
तुम्ही सांगितलं तुमचाच प्रश्न, फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे का माणसांना? कुठल्याही तुमच्या क्षेत्रामध्ये असं नाही, कुठल्याही क्षेत्रामधले असलं म्हणजे तुमचं म्हणणं काय? हो, मला असं फायनान्शियल प्लॅनिंग ज्या क्षेत्रात आपल्याला म्हणजे माहिती नाही, ज्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्रात जर का काम करायचं असेल तर आपण कोणीतरी गुरु निवडतो ना. म्हणजे उद्या जर का मला तबला शिकायचा असेल तर मी तबला वादन ज्याला छान येतंय त्या माणसाकडनं मी काहीतरी शिकेन ना. मी घरी काय नुसतं काय वाजत राहील. तसंच आहे, जर का आपल्याला आपलं अर्थकारण व्यवस्थित करायचं असेल, अर्थकारणामध्ये काही नियोजन करायचं असेल, तर अर्थकारण हा ज्याचा विषय आहे त्याच्या सल्ल्यानी, मग आपल्याकडे जेवढे पैसे असतील त्याच्यात तो जास्ती चांगलं सांगू शकेल, तर त्याच्या सल्ल्याने तुम्ही हे प्लॅनिंग केलंच पाहिजे. सो नाही स्वीट. आणि शेवटचा प्रश्न, जो आजच्या युगाचा, तुम्हाला कल्पना असेल की आज भारताची जी संख्या आहे, पॉप्युलेशनची संख्या आहे, ती 140 करोडच्या वरतीच गेलेली आहे, पण त्यामधले 50 ते 55% यंग जनरेशन आहे, आपण ऐकलेलं आहे. पण हे कुठेतरी जाऊन 20 वर्षांनी 25 वर्षांनी हे पण वयोनुसार त्यांना पण रिटायरमेंट हा प्रश्न येतो. तर ही पेन्शनची आमच्या या माध्यमातून एक मेसेज असतो, पण तरी तुमचं पेन्शन ज्याला म्हणतो आपण मंथली इन्कम, ह्याची गरज आहे. पण हे आहे, मला तर तुम्हाला काय वाटतं? आहे, मला तर असं वाटतं की आहेच. म्हणजे आता आमच्या क्षेत्रात सांगतो, आमच्या क्षेत्रात मंथली इन्कम सेफ्टी गॅरंटेड इन्कम, मला काही कोणी पेन्शन देणार नाहीये किंवा मला काय माझ्याकडे प्रॉव्हिडंट फंडातला पैसा आहे असं काही होणार नाही. म्हणजे मला जेव्हा एक असं धरून झालं की 60व्या वर्षी एखादा माणूस रिटायर होतो नोकरी, बरोबर, असं जेव्हा केव्हा मी रिटायर होणार असेल, म्हणजे ह्या कलेच्या क्षेत्रात रिटायरमेंट नसतंच, तुम्ही काम करत राहू शकता, पण असं आपण गृहीत धरायचं. पण पैशासाठी कामाला मजा म्हणून मी करीन, पण एक सर्टन मला सांगायचं होतं की प्लॅन. आता उद्या मला कार्यक्रम करायचा आहे, तो पैसे मिळवण्यासाठी म्हणून नाही करायचा आहे, आनंदासाठी करायचा आहे. अशी जर का तुम्हाला तुमची पोझिशन हवी असेल तर तुमचं खूप आधी नियोजन पाहिजे की मला 65व्या वर्षानंतर एवढे काय पैसे काही प्लॅनिंग करायला पाहिजे. सो नाईस, मस्त. या राऊंड मध्ये पण तुम्ही एकदम धबाल म्हणजे छान तऱ्हेनं एक्सप्लेन केलं सिम्पल भाषेमध्ये. तर आपण जसं सांगितलं की पॉडकास्ट मध्ये आपण आता शेवटाकडे वळलो, तर मला म्हणायचं की 2 मेसेजेस, जसं की आई, त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या आईंसाठी मेसेज, आईशी काय बोलाल, बाबांशी काय बोलाल, आणि शेवटी APN पॉडकास्ट शो आमचा आहे त्यांच्या ऑडियन्ससाठी हा मेसेज, हा आपला कॅमेरा. मी तुमच्यामध्ये येणार नाही, आई बाबांसाठी म्हणून एवढंच सांगेन. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलेलं आहे की मी CA एंट्रन्स नापास झालो, त्यामुळे आई बाबांची इच्छा होती की मी CA व्हावं, पण ते काय होऊ शकलं नाही, तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो. पण मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात अधिकाधिक चांगलं काम करून तुमच्या मनामध्ये असं आलं पाहिजे की ठीक आहे, हा CA झाला नाही, पण हा जिथे कुठे काम करतोय किंवा ज्या क्षेत्रात काम करायला गेला तिथे तो छान काम करतोय, असा तुम्हाला आनंद मिळणं, यासाठी मी जरूर प्रयत्न करीन. आतापर्यंत जेवढी वाटचाल आहे त्यापेक्षा अधिक कष्ट करीन आणि अधिक यशस्वी होऊन दाखवेन. हे माझ्या आई वडिलांसाठी आणि किंवा माझ्या मोठ्या भावासाठी सुद्धा, आणि माझ्या बायकोसाठी, आणि खास नाव घेऊन प्लीज माझी बायको कल्याणी आणि माझा मुलगा यश यांच्यासाठी असं सांगेन की तुम्ही दोघे जे माझ्या मागे लागलेले आहात की हिंदी भाषेवर आणि इंग्रजी भाषेवर तू खूप काम कर, आत्ता जेवढं बोलतोस तेवढं पुरणार नाहीये, तर मी नक्कीच प्रयत्न करेन हिंदी आणि इंग्रजी भाषा अधिकाधिक म्हणजे बोलण्याचा किंवा ती चांगली आपण ज्याला म्हणतो ना प्रभुत्व मिळवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि द APN पॉडकास्ट शो यासाठी आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला. आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे की फक्त माझ्याच क्षेत्रातले प्रश्न न विचारता त्यांनी, ज्याला आपण सर्वांगीण म्हणतो, असे प्रश्न विचारले. नाही तर सोपं होतं, अभिनेत्याला एक सर्वसाधारण 5-10 प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते, पेटीवादकाला 1-2-4 प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते. पण तसं न करता माझ्या आंब्याच्या व्यवसायासाठी म्हणून त्यांनी वेगळा 10 मिनिटाचा वेळ ठेवला. आणि यामध्ये त्यांची भावना लक्षात येते की हा फक्त मनोरंजनाचा किंवा मुलाखतीचा कार्यक्रम नसून या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यवसायाला जर का अधिक संधी मिळणार असेल तर ती देता यावी, ही भावना आहे. तर त्यासाठी मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि द APN पॉडकास्ट शो हा बघत राहा. आज मी आलोय, उद्या कोणतरी असणार आहे, परवा कोणतरी असणार आहे, पण प्रत्येक जण तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं आणि सकस देऊन जाईल, कारण मुलाखत घेणारा तसा आहे. नक्की बघा.
अशा शुभेच्छा. कमेंट्स सांगा ना, म्हणजे सांगा. आणि तुम्हाला आवडला हा भाग कसा वाटला, या भागात काही खटकला असेल, असूच शकतं. म्हणजे सगळी जगातली कुठलीच गोष्ट 100% परफेक्ट नाही, त्यामुळे या भागातलं सुद्धा तुम्हाला काही खटकलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 आम्हाला लिहून द्या. वा वा वा, मस्त. पुढे काय बोलू मी, विघ्नेश दादा. मस्त, खरंच एवढं बरं वाटलं ना मला. आय एम ब्लेस्ड, म्हणजे वी आर ब्लेस्ड. काय पूजा, मज्जा आली ना. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून हा औपचारिकपणा मी थोडस बोलायला पाहिजे. पण खरंच तुमच्या बिझी शेड्यूल, कारण मी काल पाहत होतो हे जेव्हा पॉडकास्ट, की तुम्ही तुमचे 100 दिवस माझे असे प्लॅन, असे गणपतीचे प्लॅन प्रोग्राम, तुम्ही एवढे बिझी आहात आणि त्यामधून तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पंच्युअल अबाउट दॅट. खूप आवडलं आणि तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. खूप 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 मनापासून मी, आमची टीम, पूजा, मिलिंद, मी आणि पूर्ण आमचे ऑडियन्स, थँक्यू सो मच. आपला हा शुक्रवारी नॉर्मली असतो एपिसोड, दर शुक्रवारी. तर असेच आपण परत भेटूया. म्हणजे सो मित्रांनो, हा आता आपण एपिसोड बघितला, किती व्हरायटी, किती गोष्टी आपण ऐकल्या, तर काय बोलायचं नाही. तर तुमचे कमेंट जरूर लिहा, चांगले किंवा तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर, काय कुठले गेस्ट आणखीन पाहिजे असतील तरी पण सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या लाईकनी आणि सबस्क्राईबनी जरासं आम्हाला मोटिवेशन मिळेल. विघ्नेश दादा, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करू, एंडिंग आपण एखादा मी येतो ना, तर असे म्हणजे जेवढं काही मला मिळेल असं होतं. खरं समुद्र समोर आहे आणि आपण म्हणतो ना, तशी गोष्ट आहे. तुम्हाला एवढा सराव नाही, बाकी नाही. तुम्ही म्हणताय म्हणजे काय आहे, नक्की सराव नाही एवढं, कुठलंही प्लीज प्लीज. मी सगळ्यांना सांगतो, काही काही गोष्टी ना, म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्याप्रमाणे सहजची निघू लागा. काही काही गोष्टी शिकायच्या नसतात, काही काही गोष्टी आत्मसात करायच्या असतात. पण विद्या जिथे आपण आत्मसात करतो त्याच्यानंतर पुढचा प्रांत हा कलेचा असतो. म्हणजे विद्या तुमच्याकडे पुष्कळ पाहिजे, ती आणि तुमच्याकडे दिसली. अगदी मी ऑलवेज परांना म्हणते की हे असं नुसतं बोलत नाहीये. मी घेतलं आणि ते काय झालं, मला आदल्या दिवशी सांगायला ओके की उद्या असंही करायचं. आता पल्लवीचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो कारण की माझ्या क्षेत्रातले. बरोबर. रवींद्र प्रभू देसाई ठाण्यातले होते, त्यामुळे त्यांच्याविषयी थोडी चालती होती आणि ती भूमिका माझी म्हणून मी सादर केली. तुम्ही ज्यावेळी गुप्तहेर म्हणून जाता तेव्हा अभिनयाचा तुम्हाला उपयोग होतो. मी काय केलं, मी फक्त ऍप्लिकेशन की कुठे ह्यांना काय प्रश्न विचारू शकतो मी सांगू का, एकदा घरी या ना, मी मस्त वरण भात आणि छान स्वयंपाक हा प्रश्न आपण जास्त गप्पा मारत इतक्या. मला तुमचा मी आत्ता विचारा, मी आणि शैला एकत्र नाचलो एका कार्यक्रम. तुम्ही काय म्हणताय, खूप चांगले. आणि ना गाण्यावर तर ती कुर्ल्याला उतरली, ट्रेन मध्ये होती, आबाळमाया चाललं होतं आणि
तिची तेवढीच ताकदीची ती भूमिका होती. म्हणजे सुकन्या ताईंच्या अगदी बरोबर होती. सगळे खुश राहून दे, कुठे पॉसिबल नाहीये माहितीये, पण तरी तो माझा प्रयत्न हेच आहे. मी माझी इच्छा तर व्यक्त करू शकतो. हा, मी माझा प्रयत्न तेच आहे की आपण काहीतरी ऐकतो युनिव्हर्सिटी तर तेवढं तरी प्रयत्न करूया. आणि हा एक बरं, आपण ना पहिले जे वाजवलं ना ते पुन्हा घेऊ. पण हार्मोनियमच्या इथे आलेलो होतो आणि झाला तो झाला. आता तिथून तुम्ही पुढचं घ्या. ओके, रेडी? नमस्कार मित्रांनो.